आज आपल्याला कसा वेळ होतो पाहू आता आपण. पण समजावून घ्यायच्या आहेत ह्या दोन गोष्टी, स्वाध्याय आणि कार्यसंस्कृती. पुन्हा एकदा डोळ्यासमोर सगळे अधिष्ठान मालिका आणा. स्वतःला ओळखून क्षेत्र निवडणे आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असणे ही त्रिसूत्री, हिला आपण नाव दिलंय विचारांची त्रिसूत्री. की आधी तो सगळा विचार समजावून घ्यायचा आहे आणि आता तो आपल्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी ॲक्शन, कृती मी काय करू, तिचे पण एक कृतीची त्रिसूत्री आहे. योग, स्वाध्याय, कार्यसंस्कृती. यातला मागच्या वेळी तुमच्याशी ज्या तऱ्हेने मी गप्पा मारल्या त्याच्यात आपल्याला वेळेच्या गणितामध्ये पुरलं फक्त योग. म्हणून आज स्वाध्याय आणि कार्यसंस्कृती. यामध्ये मी खरंच मनापासून प्रार्थना करतो की आपल्या रोजच्या जीवनामध्ये सरासरी 25 ते 35 मिनिटं नियमित योग करणं, माझं म्हणणं आहे तुम्ही सगळ्यांनीच चालू केलेलं असेल, असायला पाहिजे. तेवढं केलं तर माझ्या व्याख्यानाची गरज नाही. जो स्वतः करेल नियमित योग त्याला त्याच्या आतूनच कळत जाणार आहे. तेज, प्रसन्नता, जीवनाला सामोरं जाण्याची शक्ती, प्रश्नांची उत्तरं सापडणे आणि मी जे मागच्या वेळी म्हणालो क्रमाक्रमाने स्मरणशक्ती, आरोग्य, चांगली झोप, कमी झोप पुरणे, चांगली भूक, या सगळ्या सकट. पण नुसती माझी भाषणं ऐकण्यात काय पॉईंट नाही. आपल्या जीवनात ते करायला पाहिजे. आणि सो इट्स अ क्वेश्चन अबाउट हॅबिट फॉर्मेशन, सवय लावणे. आणि ही चांगली सवय लावणे हे दुर्दैवाची गोष्ट पण आहे, ते सत्य आहे की ते कष्ट असतात, घेतले पाहिजेत. म्हणून आठवण करून देतो योग, तसंच स्वाध्याय आणि नंतर कार्यसंस्कृती. खरा मूळचा अर्थ एकदम सोपा आहे. स्वाध्याय शब्दाला मूळ अर्थ दोन आहेत. एक, स्वचा अभ्यास. तर स्वचा अभ्यास या अर्थाने अधिष्ठान मालिकेच्या आधीच्या विषयात झाले ते. आज लक्षात घ्यायचा आहे तो दुसरा अर्थ, स्वने केलेला अभ्यास. स्वाध्यायाचा एक अर्थ एकदम सोपा आहे. समोर आलेला कोणताही विषय स्वतः अभ्यास करता येणे म्हणजे स्वाध्याय. तो करण्याची कौशल्य आहेत, ती शिकणे, ती कौशल्य अंगी बाणवणे म्हणजे स्वाध्याय कौशल्य. आणि त्या स्वाध्यायाचं मूळ सूत्र एक ओळीचं इतकं सोपं आहे जे झालंय सांगून. माझं म्हणणं आहे जरा शहाणे असाल, मी जरा एक रिक्वेस्ट करणार इथे कोणाला तरी, खूप एक्झॉस्ट येतं ना त्याचा जरा मला त्रास होतो, की जरा फार आहे हवा ही, हां ती जरा कमी करतो, मला त्रास होतोय त्याचा. कुठे गेलो तरी वारं आहेच तिथे त्याच्या. ठीक आहे, झालं प्रद्युम्न झालं. समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास स्वतःचे स्वतः करता येणे म्हणजे स्वाध्याय. समोर आलेला कोणत्याही विषयाचा अभ्यास कसा करायचा याची कौशल्य म्हणजे स्वाध्याय कौशल्य. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र मुळी चाणक्य मंडलच्या पहिल्या तासाला होतं कायम. कारण ते सूत्र आहे इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग. अभ्यास करायचा तो मी हे कशाचा अभ्यास करतोय हे कळलं पाहिजे, हा स्वतःसाठी आग्रह धरणे, कळण्यासाठी अभ्यास करणे, कळेपर्यंत अभ्यास करणे, नुसती रट्टेबाजी नाही. स्वाध्यायाचा उलटा शब्द मग येतो चमच्यानी भरवणे, स्पून फीडिंग, की एवढं घे, एवढंच लिहून घे, घरी जाऊन पाठ कर, पेपरवर ओक, मार्क 10 पैकी 9, पण विषय कळण्याच्या नावाने बोंब.
तर आपला अप्रोच आहे स्वाध्याय अप्रोच. त्याचा एसेन्स येतो इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग. मी हे काय करतोय, हा समोर जर विषय आला, तो अभ्यासाला आला आणि तो आजचा हा असा विषय, मी तुम्हाला आता बिलकुल क्रोमोझोम्स आणि XXY किंवा XYY आणि ही प्रोसेस कशी घडते तर कळली पाहिजे ती. आणि असा उद्या कुठलाही मुद्दा येऊ, कुठल्याही चंद्रावर पाणी सापडलं तर त्याचा अर्थ काय. आणि पृथ्वी आणि चंद्राचा जर विचार केला तर चंद्राची कायम एकच बाजू पृथ्वीच्या बाजूला असते, कारण ती रिलेटिव्ह मुवमेंट दोन्ही जे फिरतायत त्यांचं फिरणं असं काही आहे की पृथ्वीची एक बाजू त्याच वेळेला चंद्राची. म्हणजे आपल्याला माणसाला इथे पृथ्वीवरनं चंद्राची बॅक साईड आपल्यासमोर कधी येतच नाही. पण आता आधी नासा आणि आपल्या शास्त्रज्ञांनी जेव्हा यान रवाना केलं आणि ते फिरू शकतं आणि मागच्या बाजूला लँडिंग करू शकतं, डेटा गोळा करू शकतो आणि पाठवला, हे भारतीय शास्त्रज्ञांनीच केलं की चंद्रावर पाणी आहे. एकेकाळी मंगळावर पाणी होतं. अरे अर्थ काय त्याचा. आणि इथपासूनचे ते कुठलं येईल. इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग, की मला हे जे काही मी अभ्यास करतोय आणि आठवण करून देतो की तो अभ्यास म्हणजे दरवेळी पुस्तकी अभ्यास नाही आहे. दरवेळी अभ्यासाला हे झालंय माझं मागच्या वेळी बोलून. आपल्यातल्या जर कोणाला नृत्यामध्ये करिअर करायचं असेल तर ते नृत्याचा जो काही पदन्यास आहे, मुद्रा म्हणजे हाताच्या आहेत आणि भाव म्हणजे चेहऱ्यावरचे आहेत, तर हे काय करतो आपण, ते का करतो, त्यातनं काय व्यक्त होतं, हे सर्व मी ते करणार आहे, ते कळून सवरून करणार आहे. भाषेचा वापर उदाहरणार्थ तो अर्थ कळून केला पाहिजे. आणि मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही जे करताय ते कळून सवरून करताय, असं जर झालं आपोआप तुमच्यामध्ये एक ताकद येणार आहे. धार म्हणतात, धार, की दिस मॅन नोज व्हॉट ही सेज अँड सेज व्हॉट ही नोज, ही ऑर शी. अंधळेपणाने नाही आहे, दुबळेपणा आहे जो व्यक्तिमत्वाचा, तो अंधळेपणाने गोष्टी करण्यात आहे. की मी हे काय करतोय, मला कोणतरी सांगितलेलं म्हणून मी आपलं करतोय, तोपर्यंत तो दुबळेपणा आहे, आंतरिक दुबळेपणा आहे तो. पण जेव्हा स्वतःशी आग्रह धरू की मला हे समजलं पाहिजे आणि मी जे करणार आहे ते समजून उमजून करणार आहे, तर स्वाध्यायाचा मूळ आशय आहे इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग. माझ्या पहिल्या पोस्टिंगमध्ये फलटणला जॉईन झालो सप्टेंबर 1988. म्हणजे बहुधा बहुसंख्य जण तर तुम्ही जन्माला आलेलेच नसाल त्यावेळेला. पहिल्याच आठवड्यात माझ्यासमोर माझे जे ऑफिसचे प्रमुख असतात त्यांना महसूल खात्यामध्ये शिरस्तेदार म्हणतात. आणि अनेक अर्थांनी मी जे स्वतःला भाग्यवान म्हणतो त्याच्यात म्हणजे मला प्रशासनात सुद्धा सहकारी चांगले मिळाले, हाताखाली सुद्धा कामं करणारी माणसं चांगली मिळाली, मला विश्वासू मिळाली. मुख्यतः कोणतरी एखाद दुसरा भेटतो ते बिचारा त्याचं दुर्दैव. पण हे माझ्या ऑफिसचे शिरस्तेदार फार चांगले होते. जॉईन होतानाचं माझं वय 28, यांचा महसूल खात्यातला अनुभव 28 वर्षांचा होता. भले माझ्या हाताखाली, पण म्हणजे मला अक्कल पाहिजे की मी IAS झालो म्हणजे फार रुबाब, फार उर्मटपणा, फार मस्ती नाही करायचे. ठीक आहे तू वरिष्ठ आहेस, पण त्यांचा वयाचा आदर आणि मुख्य म्हणजे महसूल खात्यातल्या कामाच्या अनुभवाचा आदर तो तू करायला पाहिजेस. तर हे माझ्यासमोर त्या पहिल्याच आठवड्यात एक कागद घेऊन आले. म्हणजे सर ह्याच्यावर सही पाहिजे. तर ते सर आता ते संकेत आहेत शासनातले, आपलं काम आहे आपण डोक्यात नाही जाऊ द्यायचं ते गर्व अहंकार. तर कागद घेऊन आले की सर ह्याच्यावर तुमची सही पाहिजे. आणि मी पाहिलं असा एक टिपिकल सरकारी कागद असतो तसा असा कागद. टिपिकल सरकारी रिपोर्ट ह्या वाक्याने चालू होतो, मेहरबान हुजुरा सादर असं वाक्य असतं, मेहरबान हुजुरा सादर. आणि खाली असा तक्ता होता एक आखलेले 3 कॉलम, सगळ्याला अशी आडवी रेग आखली होती. टिपिकल सरकारी शब्द आहे निरंक, म्हणजे नील. नीलला मराठीमध्ये निरंक असा शब्द आहे, नील. थँक्यू. नील म्हणजे काही नाही. आणि खाली वाक्य होतं फक्त या सप्ताहात काही हालचाल नाही. ते शिरस्तेदार माझ्यासमोर घेऊन आले आणि मला म्हणले सर ह्याच्यावर सही हवी आहे. मी म्हणाले कशाची आहे ही सही. मला म्हणले आपण दर सोमवारी पाठवतो हे. मी म्हणलं अहो मी तुम्हाला दर सोमवारी पाठवतो का नाही विचारलं, ही कशाची सही आहे. तर ते म्हणले साहेब आपल्याकडनं कधी उशीर नाही झालेला फॉर्म जायला.
त्यांच्या त्या वाक्यांमध्ये सुद्धा एक अप्रत्यक्ष बुद्धिमत्ता, त्यांना कळणं चालू झालं होतं की आता हा तरुण मुलगा IAS आहे, हा डोक्याला आपल्या ताप देणार आहे. कारण हा विचारतोय हे काय आहे, सही कळून सवरून करायला पाहिजे. मी जर खाली एकदा सही करायची, जे प्रॉस्पेक्टस बद्दल तुम्हाला सांगितलं फार मोठं जबाबदारीचं तत्व आहे. सही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. मूर्खासारखी कोंबडा नसतो करायचा कुठेही, त्याला कोंबडा करणे म्हणतात सरकारी भाषेत. की मला माहिती नव्हतं, ह्यांनी माझ्यासमोर फाईल आणली, त्यामुळे मी बेकायदेशीर FSI देऊन बसलो, मी तरी काय करणार. तुरुंगात जात आहेत सरकारी अधिकारी, राजकीय पुढारी मोकळे आहेत पुन्हा आणखीन जे करायचं ते करायला. तू जर सही करत असशील तुला कळून सवरून करायला पाहिजे. मी कशावर सही करतो हे माझ्या सहीनी जाणार आहे तर मला कळायला पाहिजे असा माझा आग्रह. म्हणून मी त्यांना म्हणतोय की अहो काळोखे राव साहेब, ते एक आदराने बोलण्याची पद्धत असते, त्यामुळे काळोखे ते माझ्याबरोबर ज्यांनी नंतर त्यांच्या मुलींनी केला आपला कोर्स, त्यांनी विश्वासाने आणि प्रेमाने आणून दाखल केलं की माझ्या मुलींनी कुठे शिकायचं तर चाणक्यातच शिकायचं. मी त्यांना म्हणतोय की अहो काळोखे राव साहेब कशाचं हे, या सप्ताहात काही हालचाल नाही. नाही नाही सर, दर सोमवारी जातो आपला. म्हणजे तरी मला त्यांच्या त्या म्हणण्यात जाणवलं की एक प्राईड म्हणतात, एक सेन्स ऑफ सेल्फ रिस्पेक्ट, की आपलं काम वेळेतच पाहिजे, आपल्याकडनं कधी उशीर होत नाही. आणि न चुकता हा सोमवारी हा अहवाल कलेक्टर ऑफिसला जातो म्हणजे साताऱ्याला, तर आपल्याकडनं उशीर होता कामा नये. आणि त्यांना जेव्हा जाणवणं चालू झालं की बहुधा हे सहीला नाही म्हणणार, म्हणून म्हणतात सर आपण दर सोमवारी पाठवतो. मी म्हणतो अहो ते कशाचा, या सप्ताहात काही हालचाल नाही. मग कशाची हालचाल, या सप्ताहात काही हालचाल नाही. ते म्हणाले आपण दर सोमवारी पाठवतो. म्हणलं ते मला मान्य, कशाचे नाही, पण आजपर्यंत कधी उशीर नाही झाला. मी म्हणलं तिकडं मला सही करायची आहे तर हे कशाची हे मला कळायला पाहिजे ना. ते जे गडबडून गेले आणि काळजीत पडले. काळजीत यासाठी की आता आपल्याकडनं उशीर होतो का काय. कार्यसंस्कृतीचा विषय येतोय माझ्या बोलण्यात, कारण हे स्वतःसाठी आखलेली आचारसंहिता आहे. त्यांना जो प्राईड आहे, प्राईड की आपल्याकडनं उशीर नाही होत, आपण पाठवायचं तर आपण वेळच्यावेळी पाठवतो. आणि आता हे म्हणून बसले नाही, बरं तर ह्यांच्या सहीशिवाय नाही पाठवता येणार आहे. हे म्हणतात काय आहे ते कळल्याशिवाय मी सही नाही करणार आहे. मी सांगितलं त्यांना की मला ते काय आहे हे कळल्याशिवाय मी सही नाही करणार. तर त्यांनी अक्षरशः काकुळतीला येऊन, इंग्लिश मीडियमवाल्यांना काकुळतीचा अर्थ नंतर समजावून सांगा, त्यांनी अक्षरशः काकुळती लावून मला म्हणले की सर एवढे एक वेळा सही करा, पुढच्या सोमवारी तुम्हाला देण्यापूर्वी ह्याचा सगळ्याचा शोध लावतो, पण आपल्याकडनं कधी उशीर होत नाही. असं मला त्यांची त्यातली तळमळ लक्षात आली आणि आनंद वाटला त्याचा. हे सांगतो आय रिस्पेक्ट दॅट, आय रिस्पेक्ट दॅट, की याचा अर्थ यांच्या डोक्यामध्ये आपल्याकडनं उशीर नाही, आपलं वेळच्या वेळी जातं. हे जर झालं तर सर एवढ्या वेळी करा सही. बरं, मग मी पण विचार केला की हालचाल नाही आहे ना, करू सही. काही असती तर कळायला पाहिजे काय आहे. पण ओके, सगळं मिळून आपण म्हणतो या सप्ताहात काही हालचाल नाही, म्हणून मी केली सही. पण वॉर्निंग देऊन केली की मी पुढच्या सोमवारी हे कळणार, मलाही कळायला पाहिजे, तुम्हालाही कळायला पाहिजे. त्यांनी आठवडाभर धावपळ, सगळ्या रेकॉर्ड रूम्स उपसतायत, सगळी जुनी कागदपत्र पाहतायत, कलेक्टर ऑफिसला फोन लावतायत. सगळ्यामधनं निष्पन्न काय झालं, टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, पुढची 2-3 मिनिटं डायरेक्ट अभ्यासाची आहेत तुमच्या, विशेषतः प्रिपरेटरी, त्याहून जास्त UPSC MPSC. 1942ची चले जावची चळवळ, त्यावेळेला त्या सातारा सांगली भागात, त्यावेळेला सांगलीला नाव साताराच होतं, दक्षिण सातारा म्हणायचे, जिल्हा म्हणून सांगली हे नाव त्यावेळी 42च्या चळवळीत नव्हतं. तर त्या 42च्या चळवळीमध्ये त्या भागामध्ये एक फार मोठी क्रांतिकारक चळवळ उभी राहिली होती. तिचं नाव आहे पत्री सरकार आणि तिचे नेता होते क्रांतिसिंह नानासाहेब पाटील. यांच्या नेतृत्वाखाली त्या भागामध्ये पत्री सरकारची चळवळ उभी राहिली होती. आता पत्री सरकार हे दोन शब्द, दोन अर्थ आहेत, दोन्ही पत्रीमध्ये दोन्ही अर्थ आहेत. एक आहे की 42ची चळवळ चालू झाली तेव्हा भारत छोडो आणि गांधीजींनी संदेश दिला करेंगे या मरेंगे. तर म्हणून ठिकठिकाणच्या क्रांतिकारक सत्याग्रहींना तुम्ही आपापल्या ठिकाणचं सरकारच ताब्यात घ्या आणि सांगाच की आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत, इथं इंग्रजांचं राज्य संपलंय, आम्ही प्रतिसरकार स्थापन करतो. हा शब्द होता प्रतिसरकार, प्रतिसरकार. आणि मग गावाकडे बोलताना काही वेळा शब्द जसे उलटे पालट होतं ना,
होते तशी, म्हणून ते पत्री सरकार झालं. ते खरं म्हणजे प्रति सरकार आहे. तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही, आपण बाटलीचं झाकण उघडतो त्याला नाव टोपण आहे. टोपण, बाटलीचं टोपण. टोपण, तो टोपण शब्द कसा बनलाय, तर ते जे झाकण असतं तिथे लिहिलेलं असतं टू ओपन. त्याचा बनून गेला शब्द टोपण. बाटलीचं टोपण उघडलंय का, कारण ते त्याचं नाव, त्याचा अर्थ आहे की ह्याचं नाव टोपण आहे. त्या पहिल्याच पोस्टिंगमध्ये माझ्या हाताखाली एक पाटील नावाचे गृहस्थ होते. मनाने एकदम बालकासारखे होते, छान माणूस, मनाने अतिशय स्वच्छ. मध्ये मध्ये रडायचे पण ते, म्हणजे आपल्या ज्या नॉर्मल जेंडर बेस्ड समजूत आहेत त्याच्यात म्हणे पुरुषांनी रडायचं नसतं, पण यांना काहीतरी झालं ते ऑफिसमध्ये मुळूमुळू रडत बसलेले असायचे. आणि पहिले काही कामं करताना मलाही गडबडून गेल्यासारखं पहिले काही दिवस पिचवर सेटल होईपर्यंत, आणि विशेषतः लॉची गुंतागुंतीची कामं. त्यावेळेला एकदा पाटलांनी मला दिलासा दिला होता की साहेब तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, हळूहळू जमतील तुम्हाला कामं सगळी. म्हणलं मी आभारी आहे. त्यांना जर काही काम सांगितलं की अहो पाटील हे मला ह्याची कॉपी पाहिजे, मला हे मुलांना काउन्सिलिंगच्या ह्याची मला कॉपी पाहिजे, पाटील म्हणजे काय काळजी करू नका साहेब, आत्ताच्या आत्ता झोरॅक्स करून आणतो. असे जसे बनतात काही शब्द, तसा हा पत्री बनला. मूळचा अभिप्रेत होता प्रति सरकार, पण पत्री सरकार नाव पडण्याचं दुसरं आणखी एक हृदयद्रावक कारण आहे. ते म्हणजे इंग्रज क्रांतिकारकांना जेव्हा पकडायचे आणि पोलीस चौकीत न्यायचे, तेव्हा त्यांनी टॉर्चर करण्याचं, छळण्याचं एक नवं टेक्निक त्या काळात शोधलं होतं. ते म्हणजे गुडघ्यावर पत्रा ठेवायचा आणि हातोडीने ठोकायचा. आतली लिगॅमेंट्स तुटतात, वर जखम काही कळतच नाही, पण दुबळा माणसाला पायावर उभंच राहता येणार नाही त्यानंतर. तर 42च्या चळवळीमध्ये तिकडे सातारा सांगली भागामध्ये एक गौरवाची निशाणी बनली होती की मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलोय, काय हे मला पत्री ठोकण्यात आली होती. तर त्याला नावे पत्री ठोकण्यात आली होती. आणि ज्यांच्या कृपेमुळे आज आपण स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून बसलो, अशांच्या त्या त्यागामुळे, पण ते त्यांना असं पकडलं, नेलं पोलीस चौकीवर आणि वर असा पत्रा ठेवून मारले हातोडी, त्या आतली लिगॅमेंट तुटलीच. आणि तुम्ही 42 काय घेऊन बसलात, आज 2018 मध्ये सुद्धा एकदा जर लिगॅमेंट तुटलं गुडघ्यातलं, अजूनपर्यंत विज्ञानाला पण सापडले, संशोधन चालू आहे त्याच्यावर, पण विज्ञानाला पण सापडले गेलंच. पायातली शक्ती जातेच सगळी, माणसाला त्याच्या पायावर उभं राहता येत नाही, म्हणून पत्री सरकार नाव होतं. तर हिचे नेता नानासाहेब पाटील, आणि नंतरच्या काळात पुन्हा अभ्यासात या सगळ्यांची येतील जास्ती नावं. आता यशवंतराव चव्हाण, आता ते तिकडे कराडचेच, ते त्या पत्री सरकारच्या चळवळीत होते. वसंतदादा पाटील, रत्नापण्णा कुंभार, नागनाथांना नायकवडी म्हणून फार मोठा माणूस, नागनाथांना अलीकडे गेले आपल्यातनं, ही सगळी मोठी आहेत माणसं. त्यांच्या साखर कारखान्याचं नाव आहे हुतात्मा सहकारी साखर कारखाना. तर हे सगळे नानासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली त्या पत्री सरकारमध्ये होते. आणि ह्या क्रांतिकारकांनी एक टॅक्टिक करत असत, ते म्हणजे क्रांतिकारक काही कारवाया ब्रिटिश आमदानी, म्हणजे जिथे थेट रूल ब्रिटिशांचा आहे तिथे करायचे, आणि मागं जर पोलीस लागले की ते पळून यायचे, फलटण संस्थानात लपून बसायचे. फलटण होतं संस्थान, माझं म्हणणे सगळ्यांनाच माहिती पाहिजे, आणि ते शिवाजी महाराजांची सासूरवाडी आहे. फलटणचे नाईक निंबाळकर, मला अभिमान आहे हे सांगतं की माझा त्यांच्याशी एकदम जिव्हाळ्याचे आजही संबंध आहेत, उत्तम अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तर संभाजीची आई म्हणजे सईबाई या माहेरच्या नाईक निंबाळकर, आणि ते फलटणचं संस्थान. 42च्या चळवळीमध्ये संस्थानिक होते मालोजी राजे नाईक निंबाळकर, आणि ते मनाने क्रांतिकारकांना सामील होते. त्यामुळे ते आश्रय द्यायचे क्रांतिकारकांना की तिकडे तुम्ही ब्रिटिश आमदानीत कारवाया करा, पोलीस मागे लागले की येऊन लपा, कारण संस्थांच्या कारभारात ढवळाढवळ करायला ब्रिटिशांना परवानगी नव्हती, म्हणून ते येऊन लपून बसत असत. आणि यशवंतराव चव्हाणांची तर सासूरवाडीच फलटण होती. त्यांच्या पत्नी म्हणजे वेणुताई, दोघांच्या संसाराचा सर्वांनी अभ्यास करावा इतका आदर्श संसार आणि आदर्श जोडपं. वेणुताई म्हणजे माऊली, आणि त्यांचे ते माहेरचं नाव मोरे, ते फलटणची मंडळी. मी फलटणला काम करताना त्यांच्या भावाशी माझे एकदम जिव्हाळ्याचे छान, त्यांचं नाव बाबासाहेब मोरे, एकदम साधा माणूस. यशवंतराव चव्हाणांचा मेहुणा, असं शांत पायजमा कुर्त्यात असायचा, कधी फुकटचा तोरा आणि फुकटचा रुबाब नाही, हे मी कोण आहे माहिती आहे का, आणि अतिशय सुसंस्कृत सालस
ते मूळचं घर फलटणमधलं. त्यामुळे स्वतः यशवंतराव चव्हाणांच्या सकट हे क्रांतिकारक जे चळवळीचे, तर ब्रिटिश पोलीस जर मागे लागले छुप्या मार्गाने पळायचे, येऊन फलटण संस्थानात लपून बसायचे आणि मालोजी राजे त्यांना आश्रय द्यायचे. म्हणून ब्रिटिश सरकारने त्यावेळच्या फलटण संस्थानमधला रेसिडेंट कमिशनर, तर ते करार होते संस्थानांशी, त्यानुसार एक ब्रिटिश अधिकारी मात्र संस्थानात असायचा संस्थांच्या कारभारावर देखरेख ठेवायला. त्या पदाचं नाव रेसिडेंट कमिशनर. 42च्या चळवळीमध्ये ब्रिटिश सरकारने फलटणच्या रेसिडेंट कमिशनरला सांगितलं होतं की संस्थानातल्या क्रांतिकारक हालचालीवर लक्ष ठेव आणि दर आठवड्याला कलेक्टरला रिपोर्ट पाठवायचा आहे, या सप्ताहात काय हालचाल आहे. आणि माझ्या समोर सप्टेंबर 88 मध्ये सुद्धा दर आठवड्याला नियमितपणे पाठवण्यात जाणारा अहवाल येतोय, या सप्ताहात काही हालचाल नाही. तो त्याचा होता. निष्पन्न झाले ते हा त्याचा होता. मग अरे मी काय करतो हे कळून करणे स्वाध्याय. तुम्हाला पण ऑफिसर ज्यांना व्हायचंय शासनातला, अन्यथा अधिकारी आपल्या प्रत्येकाला जीवनाच्या आपापल्या क्षेत्रातला व्हायचंच आहे. हे जे कळण्याचा आग्रह, तर सरकारी यंत्रणेत तुमच्या हाताखाली जी ऑफिसेस आहेत त्याचं तुम्ही इन्स्पेक्शन करायचं असतं, त्याचं टार्गेट असतं आखलेलं. तर आता मला फलटण, माझ्याकडे 4 तालुके होते, आता नाही आहेत. मग माझ्याकडे खंडाळा, फलटण, खटाव आणि माण असे 4 होते. आता खंडाळा आता वाईला जोडलाय, पण तो माझ्याकडे होता. तर मी जॉईन केल्याच्या पुढच्या काही महिन्यांच्या मध्ये ते एक सायकल आखलेली असते, त्याच्यानुसार खंडाळ्याची टर्न आली की आता यांच्या ऑफिसचं इन्स्पेक्शन वरिष्ठ अधिकारी यांना त्यांनी मी करायचं आहे. म्हणून तिथे पोचलो आणि बसायचं. ती सिस्टीम आहे त्याची, त्याच्यात वेळ नाही घालवत मी आत्ता. पण मला ते इन्स्पेक्शन करताना जो माझा आग्रह की मला हे समजायला पाहिजे, तर सतत समोर आलटून पालटून कागद यायला लागले की ज्या कागदावर अशी गोलामध्ये नोंद आहे KWPS, इंग्लिश कॅपिटल लेटर्स लिहिलेली, KWPS अशी लिहिलेली. आणि तालुक्याला तहसीलदारच्या हाताखाली असतो RNT असं त्या पोस्टचं नाव आहे, रेसिडेंट नायब तहसीलदार. RNT, रेसिडेंट नायब तहसीलदार. ते होते तळेकर नावाचे एक पुन्हा फार छान गृहस्थ, भोरला राहायचे, एकदम प्रसन्न, असे दीर्घ अनुभवी. आणि माझाच उलट दृष्टिकोन होता की महसूलमधलं जे शोषून घ्यायचं ज्ञान आणि तो ह्या तळेकर रावसाहेबांच्याकडनं घ्यायचा. त्यामुळे मी आधी विचारणा केली होती की मी इन्स्पेक्शन जेव्हा करणार आहे तेव्हा तळेकर रावसाहेब आहेत ना, तर प्रसन्न आनंदी चेहऱ्याने, ते उलट त्यांना पण एक आनंद होता की आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला. त्यात ते माझं इन्स्पेक्शन चालू आहे, वेगवेगळे कागद अमुक, सारखं आलटून पालटून जेव्हा हे KWPS येत आहे तेव्हा मी त्यांना विचारतोय KWPS म्हणजे काय, तर ते असं कागद घ्यायचे माझ्याकडनं. म्हणजे साहेब ह्याचं काही नाही, हा ठेवून द्यायचं आहे, ह्याचं काही नाही, हा ठेवून द्यायचं आहे. बरं रे, एकदा ऐकलं, 2दा ऐकलं, मग मला राहावे ना. म्हणलं अहो ते ठेवून द्यायचं कळलं मला, KWPS म्हणजे काय. कारण खूप वेळा माझं हे सांगून झालेलं आहे की जन्म कोल्हापूर आणि बालपण कसबा पेठ, त्यामुळे हे असे काहीतरी शब्द आले की मला वेगवेगळं सुचणं चालू होतं. अनेक अत्यंत असभ्य शिव्या आहेत, ती फुल उच्चारायचे म्हणजे असं येतं ॲब्रिव्हिएशन, असं सांगतोय मी. ज्या जाणकारांना माहिती नसेल, कारण ते KWPS टाईपचेच आहेत तसे ते शब्द, त्यामुळे मी त्यांना 4-4 म्हणतो हे काय आहे मला सांगा. बाकी तुम्हाला बहुधा तुमच्या बोलण्यात सिनेमाचं नाव जर असं लांबलचक असेल तर तो आपण उल्लेख करतोच, DDLJ पाहिला, QSQT आवडला नाही, असं चालूच राहतं. ते वेळ खूप झालाय म्हणून तुम्हाला माहिती नसेल. QSQT म्हणजे कयामत से कयामत तक. ते आमिर खानचा पापा कहते हैं बडा काम करेगा, कशाचं काम करेगा कोणास ठाऊक. आणि DDLJ म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, 3 तासाची लग्नाची कॅसेट, व्हिडिओ कॅसेट. आणि काय HHAQ का HHAK म्हणजे हम आपके हैं कौन, HHQ HHK. तसं म्हणलं हे KWPS, तर KWPS काय लफडं आहे. नाही काय नाही साहेब, हे ठेवून द्यायचा कागद, काय नाही साहेब हे ठेवून. अरे कळलं मला, मी तिसऱ्यांदा मी तो ठेवला कागद. म्हणलं मला हे कळल्याशिवाय. ते जे एकदम गोंधळून म्हणजे की कोणी आजपर्यंत हे पिन डाऊन केलेलंच नाही. KWPC. मग शोधाशोध केली तर काय सापडलं, KWPC म्हणजे कीप विथ प्रिव्हियस करस्पॉन्डन्स. म्हणजे हा जो चालू विषय, तर हे जे काही संबंधित दस्तावेज आलाय ह्याच्यावर आत्ता ॲक्शन वेगळी काही घ्यायची नाहीये.
जे काही फाईल आहे तिला ती फक्त नंबरिंग करून ती त्या जागेवर ते डॉक्युमेंट गेली, त्याला म्हणायचं KWPC. मी काय करतोय समजलं पाहिजे, ज्या गोष्टीचा अभ्यास करतोय मला समजलं पाहिजे, आणि उद्या जजमेंट्स लिहायचे आहेत, निर्णय घ्यायचे आहेत, फायलीवर द्यायचे आहेत. आणि आज आपल्याला स्पर्धा परीक्षा असो किंवा जीवनातला अन्य कोणताही अभ्यास असो, त्याची कौशल्य शिकणे, ती अंगी बाणणे आणि तो आपला सहज स्वभाव बनणे आपोआपच, की मला हे समजल्याशिवाय मला पुढे सरकायचंच नाहीये. इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग. मला पुन्हा वाटतं की मी असं आहे का भाग्यवान की बहुधा माझ्यात नॅचरलही असेल, पण असलं तर नॅचरलच असलं पाहिजे असं काही बंधन असत नाही. आम्ही कॉलेजच्या वतीने यूथ फेस्टिवलला गेलो होतो, आणि आता ते एका यूथ फेस्टिवल, युनिव्हर्सिटीचा यूथ फेस्टिवल, तर त्याच्यात अनेक ॲक्टिव्हिटी, तर मी कॉलेजकडनं अनेक ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये वेळ नाही घालवत. तर आम्हाला आमच्या त्या सगळ्या टीमच्या, आमच्या कॉलेजच्या टीमच्या प्रमुख म्हणून ज्या फॅकल्टी मॅडम होत्या बरोबर, त्या स्वतः कथक उत्तम करायच्या आणि मुलामुलींच्यामध्ये अतिशय उत्तम मिसळून, त्यामुळे आवड त्या मुलामुलींच्या आणि त्यांचं मुलामुलींवर प्रेम, मुलामुलींचं त्यांच्यावर छान, म्हणजे असं एक विलक्षण हृदय नातं होतं. तर त्या दिवशीच्या यूथ फेस्टिवलमधले जे काही वेगवेगळे इव्हेंट्स असतील ते सगळे झाले. त्यामध्ये ग्रुप डान्सचा होता एक इव्हेंट, पुणे विद्यापीठातल्या वेगवेगळ्या कॉलेजेसनी सादर केलेला ग्रुप डान्स. आणि आम्ही असं सगळं संपलं. माझ्या मेंदूवर आजपर्यंत इमेज लक्षात आहे की असा एक वाळूचा ढिगारा होता मोठ्या मैदानामध्ये, पलीकडे ते पिवळे महापालिकेचे दिवे असतात, ते पुण्यात नव्हता हा समारंभ, पण असे लागलेले होते. आणि मी मित्रमैत्रिणी पण सगळे बसलो, त्याच्यात त्या मॅडम पण होत्या, त्या सगळ्यांच्या मित्रमैत्रिणी पण होत्या, म्हणजे त्यांच्या असण्याची काही अडचण नव्हती कोणाला वधूवर संशोधन करण्यात. आणि सहज गप्पा चालू होत्या बसून. त्याच्यात या मॅडमच म्हटल्या की काय त्यांची कोरिओग्राफी होती, एक नाशिकच्या कॉलेजनी सादर केलं. तर मॅडम म्हटल्या त्यांची कोरिओग्राफी अप्रतिम होती, आणि विशेषतः त्यांनी त्या डान्सच्या एका मुवमेंटला जो सायक्लोरामाचा वापर केला होता तो फार छान होता. गप्पा आहेत बरं काय चालू. इकडं आमच्या 5वीला पुजलेलं की काय चाललंय हे सगळं कळायला पाहिजे. मला वाटतं तुमच्या पिढीपर्यंत कोरिओग्राफी हा शब्द फारच पॉप्युलरच झालेला आहे. कोरिओग्राफी म्हणजे उभं राहून केलेली कवायत. तर डान्सच्या मुवमेंट्स, त्याचं कोऑर्डिनेशन, त्याला कोरिओग्राफी. तर आता हल्ली ते आता सिनेमांमध्येही खूप आले, पण हे मी तुम्हाला 70s मधलं सांगतोय, काही माहिती नव्हता, नवा शब्द होता. मॅडमच म्हणतात कोरिओग्राफी आणि सायक्लोरामा. तर मी असं त्या ढिगारा असा वाळू उतरत जाते तिकडे, असं मी तिकडे बसलेलो होतो. आणि ते मॅडमचं वाक्य झालं काय त्या कॉलेजची कोरिओग्राफी आणि सायक्लोरामा. तर मी असं हात वर करून असं, मॅडम एक्सक्यूज मी, आम्हाला गप्प बसायची सवय नाही ना. मी म्हटलं की मॅडम हे तुम्ही कोरिओग्राफी हा शब्द वापरला आणि सायक्लोरामा तर म्हणजे काय. तर आता आमच्या मॅडम पण त्या थांबल्या आणि सगळ्यांना म्हणाल्या, कोणाला माहिती आहे रे अर्थ. सगळे गप. हां, मग म्हणाले मग विचारला का नाही तुम्ही. तर अविनाश कॉंग्रॅच्युलेशन्स. तर मॅडमना काय लग्नाची मुलगी नव्हती. ती ज्यांची होती ती बसली इकडं. मी बरोबर बोलतोय ना बघायला. अविनाश कॉंग्रॅच्युलेशन्स. मग त्यांनी सांगायचा तो अर्थ सांग. सायक्लोरामा म्हणजे स्टेजच्या दोन्ही साईडनी करेक्ट 45 डिग्रीजमध्ये सोडलेला प्रकाशाचा झोत असतो. त्यामुळे तो बरोबर जिथे मिळतो त्या झोतात जो माणूस उभा राहतो, तसं एक वेगळंच, एक सर्रियल म्हणतात त्याला इंग्लिश शब्द, असा वेगळाच हे तयार होतो. तर त्या डान्स मुवमेंट्समध्ये त्यांनी ह्या प्रकारच्या लाईट्सचा वापर आणि त्याचा तयार झालेला सायक्लोरामा, कळण्याचा आग्रह, इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग. तर स्वाध्याय म्हणजे लर्निंग हाऊ टू लर्न. मग त्याचे फॅक्टर येतात वेगवेगळे. मुळामध्ये भारतीय विचारामध्ये हजारो वर्ष स्वाध्यायाला महत्व आहे. कायम कायम. पार आपली वेदातली सुद्धा प्रार्थना आहे, म्हणजे मानवाचं सर्वात प्राचीन वाङ्मय लिटरेचर, वेदातली प्रार्थना आहे की स्वाध्यायाची कौशल्य शिकून घे. आणि समजा त्यावेळची कल्पना की प्रत्येकाचं किमान 12 वर्ष म्हणजे एक तप आणि गुरुगृही राहून शिक्षण झालं पाहिजे. तर ते शिक्षण पूर्ण करून त्याला शब्द होता स्नातक, म्हणजे एक प्रकारे ग्रॅज्युएट.
डिग्री होल्डर. तर तो गुरुकडे 12 वर्ष शिकलेला मुलगा मुलगी, एकेवेळी मुलींनाही त्यावेळी पूर्ण शिकण्याचे अधिकार होते, पूर्ण समता होती आणि जाती व्यवस्था किंवा विषमता नव्हती. पण मी आता वेद शिकवत नाही तुम्हाला, ते तासाला शंका विचारल्याच्या शिवाय सांगेन. पण 12 वर्षाचं शिक्षण पूर्ण करून आता हा मुलगा मुलगी त्याच्या आईवडिलांकडे किंवा आयुष्यात परत जाणार आहे. तर गुरु त्याला जे सांगायचा, आता काय कर, त्याच्यामध्ये एक प्रार्थना असायची. आधुनिक शब्द वापरायचा तर कॉन्व्होकेशन, पदवीदान समारंभ. तशामध्ये हा गुरु आपल्या विद्यार्थ्यांना शिष्यांना सांगायचा, ती वेदातली ओळ आहे, स्वाध्यायान मा प्रमदः. तर स्वाध्यायान मा प्रमदः म्हणजे स्वाध्याय कधी सोडू नकोस. आता तुला ही डिग्री मिळाली आणि तू जातोय जीवनात परत आणि लवकरच विवाहित होशील, समाजाचा एक जबाबदार नागरिक म्हणून काम करशील, स्वतःच्या आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभा राहणारा बनशील, हे सगळं बरोबर, पण कधीही सोडू नकोस स्वाध्याय, कधीही सोडू नकोस. स्वाध्यायान मा प्रमदः. भारतीय संस्कृतीला हजारो वर्षे कळलेलंच आहे ज्ञानाचं महत्त्व. आज आपण बोलतो की तुमच्या माझ्या वैयक्तिक जीवनासकट संपूर्ण मानवता आता ज्ञानाधारित समाज व्यवस्था हिच्यामध्ये आलेलीच आहे. फेज फेनॉमेनन, नॉलेज बेस्ड सोसायटी. पक्क ऐकून ठेवा, आजच जमलं तर काळजावर कोरून ठेवा की तुमचं ह्याच्या पुढच्या काळात करिअर कसं होणार, तुमच्याकडनं आयुष्यामध्ये किती अचिव्हमेंट्स होणार, ह्याचं थेट नातं तुमच्याकडचा नॉलेज बेस किती चांगला आहे यावर आहे. नॉलेज बेस्ड सोसायटी. तुमच्याकडचा ज्ञानाचा, तुमच्या क्षेत्रातलं ज्ञान ते कुठले, पण नॉलेज बेस तुमचा किती आहे, तो नॉलेज बेस चांगला ठेवणे आणि तो सतत वाढता ठेवणे, सतत अद्ययावत ठेवणे म्हणजे सतत स्वाध्याय करणे, हा अर्थ आहे त्याचा. भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्ष स्वाध्यायाला महत्त्व आहेच, पण आता तर ॲज नेव्हर बिफोर, यापूर्वी कधीही नव्हतं एवढं आता स्वाध्यायाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि मी वेळ लक्षात घेता तुम्हाला 2 वेगवेगळी क्षेत्र आणि त्यातली 2च उदाहरणं बोलणार आहे तुमच्याशी मी. एक क्षेत्र संगणकाचं आहे, सॉफ्टवेअर, संगणक प्रणाली, सॉफ्टवेअर. तुम्ही कितीही हुशार असा, तुमचं कशातलंही समजा इंजिनिअरिंग झालेलं असू द्यात किंवा तुमच्या कामाच्या क्षेत्राशी संबंधित सॉफ्टवेअर कुठलंही, कॉमर्सला असल्याने समजा अकाउंट सेवेची तर टॅली आहे, आणि कोणी कलेच्या क्षेत्रात आहे तर कोरल ड्रॉ नावाचं आहे, पेंट ब्रश नावाचं आहे, वेगवेगळे त्यातली कुठली असू द्यात, आणि ती तुम्ही कितीही शिकलेली असू द्यात, ते सॉफ्टवेअर 6 महिन्यात जुनं होतं. 6 महिन्यात जुनं होतं, मागे पडतं. आपण जर आता हे बाळगायला लागलो की समजा मी उदाहरणाकरता सांगतोय की मी BE IT केलं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यामुळे सॉफ्टवेअरचा माझा आहेच उत्तम अभ्यास. पण माझं BE IT होताना जे माझा ज्ञानाचा साठा आहे, नॉलेज बेस, ओके, तो जर तेवढाच राहिला, तू पुढच्या 6 महिने ते 2 वर्षामध्ये तू जुना ठरणार आहेस, जुना कचरा पेटीत टाकण्याचा याचा. कारण तो जो इंजिनिअरिंग करतानाचा नॉलेज बेस आहे त्याचा काही उपयोगच नाही आता. त्याचं काही बघता बघता सण कधी आले कॉम्प्युटर, ते पहिला दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तयार झाला. तो अमेरिकेच्या डिफेन्स डिपार्टमेंटचं प्रोजेक्ट होतं आणि या हॉल एवढा होता कॉम्प्युटर तो, आणि त्याला पहिल्या पिढीचं नाव मेन फ्रेम कॉम्प्युटर. तिथपासून आजपर्यंत झालेली प्रगती, त्या मेन फ्रेम कॉम्प्युटरची जी कॉम्प्युटेशनल ॲबिलिटी, शक्ती आहे, तिच्या काही लाख पटीने जास्त ह्या डबड्याचे. एवढंच आहे, ह्याच्यात अख्खी दुनिया आहे. संगणकाच्या क्षेत्राने किती वेगाने प्रगती केली याला गेल्या 70 वर्षात नावच पडून गेलंय मूर्स लॉ. आणि मूर्स लॉ म्हणजे काय, दर 18 महिन्याला, ओके, दर 18 महिन्याला कॉम्प्युटेशनल ॲबिलिटी डबल, पण त्याची आर्थिक किंमत निम्मी, असा गेली 70 वर्ष ह्या क्षेत्राच्या प्रगतीचा प्रवास आहे. एव्हरी 18 मंथ्स. हा मूर नावाचा एक विचारवंत आणि शास्त्रज्ञ, त्यांनी हे पहिल्यांदा लक्षात आणून दिलं की या वेगाने प्रगती चालू आहे. आणि आधी एवढ्या आकाराचा त्याची सुद्धा जेवढी कॉम्प्युटेशनल ॲबिलिटी, की तो किती गणित एका वेळी करतो, त्याच्या लाखो पटींनी ह्या डबीची जास्ती आता.
आणि कोणाही सामान्य माणसाच्या हातात आहे ते सर्व, एका क्लिकवर आहे. अख्खी दुनिया याच्यामध्ये एका क्लिकवर आहे. आज मला माझं तिकडे सार्वजनिक काम 12 वाजता चालू व्हायचं होतं आणि त्यासाठी घरनं मला 11:35 11:40ला बाहेर पडायचं होतं. माझ्या जीवाचा एक भाग लागून राहिलेला होता. सिंधूची फायनल बॅडमिंटनची चालू होणार होती 11:40. मला माहिती आहे की आपल्याला ती पाहता येणार नाही कारण ड्युटी फर्स्ट. पण आता मला पुढची माझी कामं चालू असताना मला अपडेट हवा आहे, कुठं कळणार आहे? तर मी ह्याच्यावर गुगलला फक्त जर प्रश्न टाकला, ठॅक 0.3 सेकंड्समध्ये समोर उत्तर येतं. आलं ते दुःखद आलं उत्तर, सिल्वर मेडल मिळालं तिला. पण अख्खी दुनिया इथे ह्याच्या टचपाशी आहे, अख्खी दुनिया आपल्यापाशी आहे. मूर्स लॉ, दर 18 महिन्याला संगणकाची संगणकीय क्षमता, कॉम्प्युटेशनल ॲबिलिटी डबल, पण त्याची किंमत निम्मी. म्हणजे इतकं हे अफोर्डेबल बनलेलं आहे. कोणाची आता बहुसंख्य जणांच्या खिशात असतोच. भारताची लोकसंख्या 130 कोटी, भारतामधली मोबाईलची संख्या 115 कोटी आहे. ऑलमोस्ट प्रत्येक व्यक्ती मागे, अगदीच 15 कोटी म्हणजे कोण लहान काल परवा जन्माला आलेले. आणि तरी मला मी एक कार्टून छान वाचलं. एक असं पोरगं उभं आहे आईच्या समोर आणि आई अशी काहीशी चिडून त्याला म्हणतेय, नो यू वेर बॉर्न नॉट डाउनलोडेड. तर त्या पोरांनी कुठल्या तरी मला फेसबुकवर जे येतं त्याच्यात एक पोरग जन्माला आले ठक 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 हे करत बसलेलं असतं इथे. मूर्स लॉ. संगणकाच्या क्षेत्रात इतक्या वेगाने प्रगती झालेली आहे की तुमचं जर ज्ञान कोणा विशिष्ट वेळी डिग्री घेतानाच तिथे थांबलं, बघता बघता तुम्ही कचरा पेटीत फेकले जाणार आहात की ह्याला काही नवीन माहिती नाहीये. 95 विंडोज 95 नावाचं आलं, आता सगळे वापरतात ऑपरेटिंग सिस्टीम मायक्रोसॉफ्टची. कुठल्या कुठे पोचलंय ते आता ते विंडोज 10 नावाचं आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम होते विंडोज 10 मध्ये. मग स्टीव्ह जॉब्स ॲपल, त्याला खपत नाही, त्यांनी ऑपरेटिंग सिस्टीम वेगळीच तयार केली iOS. पण ज्या वेगाने बदलतं बघता बघता तुमच्या तर पिढीला पत्ताच नसेल हे सांगतोय मी की PC XT नावाचा एक प्रकार होता आधी. PC पर्सनल कॉम्प्युटर, तो PC त्याचा स्पीड खूप स्लो असायचा. मग त्याची पुढे डेव्हलप होऊन आला PC 80 नाही, 80 म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. हे XT स्टूड फॉर एक्सटेंडेड टेक्नॉलॉजी. त्याच्याही पुढची मग आल्या पिढीचं नाव आलं की 286, 386, 486. मग आला पेंटियम नावाचा चिप. आणि आत्ताचे चिप्स हे सगळे आधीचे फिके पडतील एवढ्या प्रचंड आणि तरी संपलेच नाही. IC इंटिग्रेटेड सर्किट आणि सगळे फिके एवढ्या प्रचंड. आता चाललंय क्वांटम कम्प्युटर. तर जर क्वांटम कम्प्युटर यशस्वी झाला तर हे सगळे बच्चों का खेळ होईल, एवढे त्या क्वांटम कम्प्युटरचे स्पीड असणार आहेत. त्याच्याही पुढचं पाऊल आहे ज्याचं नाव आहे DNA कम्प्युटर. लक्षात घ्या, DNA कम्प्युटर म्हणजे सेल्फ लर्निंग सिस्टीम, की तो कम्प्युटरच तो शिकतो. काही प्रमाणात ह्याच्यावर आलेलं आहे की तुम्ही गुगल सर्च करताना तुम्ही टर्म्स कोणत्या देता, गुगलवर नॉर्मली काय सर्च करता ते ॲनालिटिक्स लक्षात घेऊन पुढच्या वेळी गुगलच तुम्हाला सुचवतो मग की ह्या विषयाला धरून हे आहे हे आहे हे, ह्याची आणखी पुढची आवृत्ती. की त्याला हळूहळू आता थंब फिंगरप्रिंट आलं की माझा लॅपटॉप ओपन करायचा असेल तर थंबवर. डोळे नुसते आले, फेस रेकग्निशन फेसचं की कुठल्या कुठे चाललेलं आहे, सगळी संगणकाचे. तर मला त्यातलं येत होतं आणि मी कधीतरी ते पूर्वी त्यातली डिग्री घेतलेली आहे आणि तेवढ्यावरच मी बसलो तृप्त. बघता बघता जुने ठरणार आहोत. या बदलाशी जुळवून कसं घ्यायचं? आणि बरं, बदलाशी नुसतं जुळवून नाही घ्यायचंय आपल्याला, इनफॅक्ट त्या बदलाचं नेतृत्व करायचंय. इट्स नॉट अ क्वेश्चन ऑफ ॲडजस्टिंग टू दिस चेंज, इट्स अ क्वेश्चन ऑफ लीडिंग द चेंज. कसं करायचं याचं उत्तर स्वाध्यायामध्येच आहे. आणि हा बदल किती वेगाने घडलाय मला असं जाणवते की तुम्हाला कळलंय, तरी सुद्धा फार तर असं म्हणा की माझं लाडकं आहे म्हणून उदाहरण सांगतोय. परवापर्यंत जगातली सर्वात महागडी समजली जाणारी कार होती रोल्स रॉयस. हे ब्रिटिश भाऊ होते दोघं, शाळेमधले ड्रॉपआउट्स. ह्यांच्या डोक्यात आलं की आपल्याला अशी स्पेशल कार. तर रोल्स रॉयस कारखान्यात नाही तयार होत, इट इज मेड टू ऑर्डर. आणि तुम्हाला तिचे स्पेसिफिकेशन्स काय कसे हवेत अशानुसार आणि ती मानले. आता काही आणखीन महाग आल्या कार, पण हे परवापर्यंत जगातली सर्वात महागडी आणि सर्वात प्रेस्टिजियस कार समजली जायची रोल्स रॉयस. की एखादा माणूस ह्याच्याकडे रोल्स रॉयस आहे म्हणजेच तो खूप श्रीमंत आहे. तर दुसऱ्या महायुद्धापासून आजपर्यंत
संगणकाच्या किमती ज्या प्रमाणात खाली आल्या त्या प्रमाणात जर रोल्स रॉइसच्या किमती खाली आल्या असत्या तर आज बाजारामध्ये रोल्स रॉइस 6 पैशाला मिळाली असती. 6 पैसे. मला वाटतं तुमच्या मराठी मेंदूवर काही रजिस्टरच होत नाहीये. असेल काहीतरी असं. रोल्स रॉइस आपल्याला इथं दातावर मारायला आपल्याला मारुती 800 काडेपेटी नाही पाहायला मिळत. तिकडे रोल्स रॉइस कुठून पाहायला मिळणार आहे? काही कोटींची कार. पण मी जसं म्हणालो मूर्स लॉ नुसार दर 18 महिन्याला कॉम्प्युटेशनल ॲबिलिटी डबल पण त्याची किंमत हाफ. हे जर रोल्स रॉइस बद्दल हा रेशो राहिला असता तर आज बाजारामध्ये रोल्स रॉइस 6 पैशाला मिळाली असती. एवढ्या वेगाने प्रगती झालेली आहे. आणि हे फक्त इंजिनिअरिंग किंवा संगणकाच्या क्षेत्रातलं असं तुम्ही समजू नका. तुमच्या कामाचं कोणतंही क्षेत्र कोणतंही असू द्यात. खरोखर पुण्यामध्ये सवाई गंधर्व महोत्सव होतो आणि बिरजू महाराज म्हणजे कथ्थकचे बाप माणूस. तर मला वेळ असला किंवा माझी इच्छा असते सवाई गंधर्वला जाण्याची, पण ज्या एका वर्षी जाऊ शकलो त्याला बिरजू महाराजांनी कथ्थकच्या द्वारा, आत्तापर्यंत ट्रॅडिशनली कथ्थक म्हणजे काय तर ते राधा कृष्ण, कृष्ण गोकुळ राधा, तुम्हाला हवे असलेले सगळे ॲडव्हान्टेजेस ज्याकरता कृष्णावर जळता. तर बिरजू महाराजांनी कथकचं इंटरप्रिटेशन करताना मला असं समोर बसून पाहायला मिळालं. मी सांगतोय प्रतिभा, जे बोलतोय उत्तमता आणि प्रतिभाबद्दल, अफलातून. बिरजू महाराजांनी, आज मी सकाळी उठलो, ते आता दात घासायचेत, आवरलंय, मग पेपर वाचतोय, मग एक मित्र किंवा मैत्रीण भेटायला आले, मग त्यांचं बोलणं चालू आहे. हे सगळं कथकच्या द्वारा व्यक्त केलं. अफलातूनच होता तो प्रकार, असं सांगतोय मी. म्हणजे नव सुचणे, काळानुसार बदलत राहणे. त्यांचं शिकणं थांबतं का? त्यांचं शिकणं नाही थांबत, शेवटपर्यंत नाही थांबत. जीवनाच्या आपापल्या क्षेत्रात जो माणूस कर्तृत्व करतो त्याचं शिकणं शेवटपर्यंत थांबत नाही. याचंच नाव आहे स्वाध्याय. आणि ॲज नेव्हर बिफोर आता स्वाध्यायाचं महत्त्व प्रचंड वाढलेलं आहे. त्याचं आपण प्रशासनाबद्दलचं क्षेत्राचं उदाहरण लक्षात घेऊयात. कारण कितीही नाही म्हणलं तरी माझ्यासमोर आत्ता बसलेल्यातल्या बहुसंख्य जणांना केव्हा तरी लवकरात लवकर स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, ऑफकोर्स क्लिअर करायची आहे, म्हणजे अधिकारी व्हायचे. त्यातल्या बहुसंख्य जणांना बहुधा UPSC द्यायची आहे आणि ती देणाऱ्यातल्या बहुसंख्य जणांना बहुधा फर्स्ट चॉईस IAS व्हायचं आहे. तर वाह, शुभेच्छा आहेत. IAS झाल्यानंतर 2 वर्ष प्रशिक्षण होतं, मुख्यतः मसुरीला. ते त्याच्यात वेळ नाही घालवत. त्याचं शास्त्रीय नाव आहे प्रोबेशन पिरियड. तो झाला की तुम्हाला पहिलं इंडिपेंडंट पोस्टिंग मिळतं, ज्याचं मी आत्ता उदाहरण सांगितलं. माझंच पहिलं इंडिपेंडंट पोस्टिंग असतंय असिस्टंट कलेक्टर. त्याला दुसरा शब्द आहे SDO, सब डिव्हिजनल ऑफिसर, आणि त्यालाच दुसरा शब्द आहे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट. पद एकच आहे. रेव्हेन्यू कलेक्शन या नात्याने त्या पोस्टला नाव SDO येतं. आणि कायद्यातल्या मॅजिस्टेरियल ड्युटीज म्हणजे न्यायाधीश या नात्याने त्याच पोस्टला SDM, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट. पोस्ट एकच. आणि मग तुमच्या हाताखाली 2 किंवा 3 तालुके येतात. काम चालू होतं. सरासरी 2 वर्ष असं काम करायचं, नंतर प्रमोशन येतं. आणि साधारणपणे IAS अधिकाऱ्याच्या पहिल्या प्रमोशन नंतर त्याला जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी, CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्याला करतात. आता असिस्टंट कलेक्टर असणे म्हणजे काय? ते तुम्ही एकाच विभागात असता. ओके, त्याचं नाव महसूल. तुमच्या हाताखाली 2 किंवा 3 तालुके येतात फार तर. तुम्ही मुख्यतः 5 कायद्यांचे सुपरवायझरी ऑफिसर असता, वरिष्ठ, पण मुख्यतः बेसिकली मोठे 5 मुख्य कायदे, त्याचे तुम्ही त्या कायद्याचे अधिकारी असता. तुमच्या हाताखाली साधारण 100 ते 150 माणसं काम करतात आणि साधारणपणाने वर्षाचा 10 ते 15 कोटीचा टर्नओव्हर तुम्ही हाताळत असता. दिस इज व्हॉट बीइंग SDO मीन्स. 5 गोष्टी सांगितल्या मी की तुमच्या हाताखाली एक विभाग महसूल, 2 किंवा 3 तालुके हाताखाली, 5 कायदे, 100 ते 150 माणसं हाताखाली आणि 10 ते 15 कोटीचा टर्नओव्हर. म्हणजे तुमची कपॅसिटी की हे हाताळता येतंय.
असं 2 वर्ष काम केलं की प्रमोशन पण आहे IAS अधिकाऱ्याला पहिलं, आणि प्रमोशन करून मग राज्यपालांच्या संमतीने मंत्रालयातनं त्याला पत्र येतं की आता तुम्हाला पदोन्नती देण्यात, वी आर प्लीज टू इन्फॉर्म यू दॅट यू हॅव बीन प्रमोटेड. तुम्हाला कळवण्यास आनंद वाटतो की आता तुम्हाला पदोन्नती देऊन तुमची नियुक्ती हे अमुक अमुक. तर नॉर्मली प्रशासनाचं असं कुठलं एकच सूत्र पक्क नाही, मी सर्वसाधारणपणे असं सांगतोय. तर सर्वसाधारणपणे तुमची नियुक्ती होते जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि फार तर फार सरकारी नियमानुसार त्याला 9 दिवस असतील. 9 तुम्हाला की हे पद सोडा. पत्राची टिपिकल भाषा आहे सरकारी या पत्राची, की तुम्हाला कळवण्यास आनंद वाटतो की आता तुम्हाला पदोन्नती देऊन तुमची नियुक्ती अशी अशी करण्यात आली, या जिल्ह्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी. हे पत्र मिळताच वरिष्ठांच्या संमतीने ते सुचवतील त्यांच्याकडे कार्यभार सोपवून नव्या पदावर नियुक्त व्हावे, आणि सरकारी नियमानुसार मॅक्सिमम 9 दिवस मिळतात त्याला. 9 झालेले बदलीचं ठिकाण जर जिल्ह्याची बॉर्डर कॉमन असेल तर 7च दिवस आहेत. पण जर बॉर्डर कॉमन नसेल, म्हणजे साताऱ्याहून माझी जर बदली रत्नागिरीला झाली तर मला 7 दिवस आहेत. माझी होताना साताऱ्याहून म्हणजे फलटणहून मुंबईला झाली, मला 9 दिवस मिळतात. त्याचं नाव आहे जॉईनिंग टाईम. की तुम्हाला जॉईन करायला हे एवढे दिवस देण्यात आले. मग ती फलटणहून मुंबई असो, नाही तर भंडारा गोंदिया पण असो, नाहीतर ते नांदेडमधलं धर्माबाद म्हणून आंध्र प्रदेशच्या सीमेवरचं येतं, 9 दिवस मिळतात. पण तुम्हाला 9व्या दिवशी उशिरात उशिरा 9व्या दिवशी जॉईन झालात की आता तुम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहात. तर म्हणजे काय, प्रांताधिकारी SDO म्हणून एकच विभाग होता, महसूल. आता तुमच्या हाताखाली 32 विभाग असतात. 9 दिवसात पडणारा फरक की आता तुमच्या हाताखाली 32 विभाग आहेत. तुम्ही प्रांताधिकारी म्हणून 2 किंवा 3 तालुक्यांचे अधिकारी होतात, ते पण एकाच विभागाचे. आता अख्खा जिल्हा, म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर सिंधुदुर्गचा अपवाद सोडता बहुतेक सगळे जिल्हे 9 ते 13 तालुके आहेत. सिंधुदुर्गमध्ये 4च येतात. पण म्हणजे आता तुमच्या हाताखाली अख्खा जिल्हा, म्हणजे आता तुमची बदली सिंधुदुर्गचा CO म्हणून झाली तरच प्रांताधिकारी म्हणून तुमच्या हाताखाली 2 तालुके होते किंवा 3, त्याच्याऐवजी आता 4. पण बाकी कुठलाही जिल्हा असेल, आता अख्खा जिल्हा तुमच्या हाताखाली, म्हणजे 9 ते 15 पुणे जिल्ह्यालाच 15 तालुके आहेत. तुमच्या हाताखाली सगळा पुणे जिल्हा, एवढे तालुके. तुम्ही 5 कायद्यांचे वरिष्ठ अधिकारी होतात, आता निदान 52 कायदे येतात तुम्ही सुपरवाइज करण्याचे, की ज्याचा तुमचा अभ्यास पाहिजे, त्यातलं तुम्हाला कळायला पाहिजे. त्याच्या फायली तुमच्यासमोर येणं चालू होणार. सही केल्या क्षणी चार्ज रिपोर्ट म्हणतात सरकारमध्ये त्याला, की तुम्ही चार्ज रिपोर्ट घेतला, आधीच्या अधिकाऱ्यांनी चार्ज हँडओव्हर केला, ती फिजिकल पण ॲक्शन असते, की हँडओव्हर करेपर्यंत आधीचा अधिकारी इकडे बसलेला असतो. मला चार्ज घ्यायचा असेल तर मी समोर येतो, सरकारी डॉक्युमेंट्स आहेत, तो सही करतो, ती चार्ज सोडल्याचे, मी सही करायची चार्ज घेतल्याची, कागदांचे एक्सचेंज होते, तो ती खुर्ची सोडतो आणि मी येऊन याच्यात बसायचं, झालं काम चालू. तर तुमच्या 52 कायद्यांचे आहे. आता तुमच्या हाताखाली 10 ते 15 हजार माणसं आहेत टोटल. तुम्ही व्यवस्थेच्या ज्या टॉपला बसता त्याचा तर आता हाताखाली 10 ते 15 हजार माणसं आहेत. आणि लास्टली अँड इक्वली इम्पॉर्टंटली, तुम्ही प्रांताधिकारी म्हणून वर्षाचा 10 ते 15 कोटी टर्नओव्हर हाताळत होतात. आवाका ग्रास्प. CEO असणे म्हणजे कसा पण 100 ते 150 कोटीचा टर्नओव्हर आहे. आणि या चेंज ओव्हरला तुमच्याकडे 9 दिवस आहेत, फक्त 9 दिवस आहेत. तुम्ही 9व्या दिवशी चार्ज घेतला की समोर फायली येणं चालू आहे. तुम्हाला माझा ह्याचा अजून अभ्यास नाहीये, टाइम प्लीज. किंवा जिल्हा परिषदेचा कारभार कसा करावाची काही तयार काही गाईड बुक आहेत का तयार? 21 लाईकली क्वेश्चन्स. कोणता क्लास लावू? का यशोदामध्ये फक्त ट्रेनिंग होणार आहे, तू हे अशी रट्टेबाजी कर, हे प्रश्न आला तर हे उत्तर, हे आला तर हा कोंबडा करायचा फाईलवर, असं आहे का कुठे? ग्रोथ, आपल्याला ग्रोथला 9 दिवस आहेत फक्त. आणि उतरला बॅट पॅड बांधून तू उतरला असती ते तुझ्यासमोर फायली यायला सुरुवात, तुला म्हणायला परवानगीच नाही, नाही तर होऊ नको IAS. ही जी ग्रोथ आहे ही कुठली कोण क्लास आहे का तयार, रेडीमेड गाईड आहेत का त्याची कुठली? ही आपली शिकण्याची कपॅसिटी आहे. शास्त्रीय सुद्धा त्याला शब्द आहे लर्निंग कर्व्ह. की जबाबदाऱ्यांसोबत आपण पण वाढत गेलो पाहिजे. आवाका की आधी मला 2 किंवा 3 तालुके सांभाळता येत होते, आता अख्खा जिल्हा, त्यानंतर मग अख्खा राज्याचा एखादा विभाग, मग राज्याचा अख्खं राज्य, मग अख्खी देशाची पॉलिसी. अशीच आहे ग्रोथ आपली.
पण पडणाऱ्या जबाबदाऱ्यांबरोबर आपण वाढत गेलो तरच आपण त्या त्या पदाला योग्य ठरणार आहोत. हे कशाच्या आधारावर करणार आहोत? ह्याला कुठे असं तयार काही नाही, ह्याला काही कोचिंग क्लासेस नाही, त्याला काही पाट्या नाही लावलेल्या, ह्याला फ्रंट पेजवर तुमचे फोटो छापून जाहिराती पण येत नाहीत, या 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 आमच्याकडे या म्हणून. तेव्हा प्रशासनापासून ते जीवनाच्या सर्व क्षेत्रांपर्यंत स्वाध्याय हे नितांत मोलाचं सूत्र आहे. आपला चाणक्य मंडल परिवारात तरी आग्रह की इथे येणाऱ्यांनी ते अंगी बाणवलं पाहिजे आणि समोर येणाऱ्या कोणत्याही विषयाचा अभ्यास स्वतः कसा करायचा. मग आता त्यामध्ये काय काय येतं? उदाहरणार्थ तर मी म्हणणार एक पहिली फार महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे वाचन. आणि त्यामध्ये आपल्याला फास्टर रीडिंग, बेटर रीडिंग, वेगवान कसं वाचायचं आणि जास्त चांगलं पण कसं वाचायचं. मग त्यामध्ये सगळं आलं की वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं. पण वाचन ही ॲक्टिव्हिटी पुढे माझे बॅचेसवर त्याविषयी तास तर होतातच, आणि त्यात विशेषतः फाउंडेशन आणि प्रिपरेटरीला रीडिंग स्किल्सची सत्र असतात आणि त्यांच्याशी मीही त्याविषयी बोलतो. UPSC MPSC म्हणल्यावर आपण डायरेक्ट फक्त परीक्षेचा अभ्यास, त्यामुळे वेगळं नाही म्हणत बसत, पण अरेच्या आधी मुळात UPSC MPSCचाच अभ्यास करायचा आहे. आणि नंतर खरंच सांगतो की अधिकारी झाल्यावर सुद्धा तुम्हाला रोज भरपूर तुमच्या समोर रोज फायली येणार आहेत. प्रत्येक फाईलचा विषय वेगळा असणार आहे, त्याच्याशी संबंधित कायदा वेगळा असणार आहे, सरकारी स्कीम वेगळी असणार आहे, GR गव्हर्नमेंट रिझोल्युशन वेगळा असणार आहे. सगळ्यावर तुमची पकड. शिवाय एखाद्या केसमध्ये कोर्टाने काहीतरी निकाल दिलाय, केस लॉ, आणि तुम्हाला त्या सगळ्यामधनं बरोबर निर्णय घ्यायचा आहे. समोर येणाऱ्या फायली वाचल्या पाहिजेत. दुर्दैवाची गोष्ट आहे फार, पण काही अधिकारी वाचतच नाहीत. तुम्ही त्यांनी बाकीचं वाचणं तर सोडायचं, माणूस सतत वाचता पाहिजे ते तर तुम्ही सोडाच. तुम्ही स्वतःलाही तपासून पहा की आपल्याला रीडिंग हॅबिट, वाचनाची सवय आणि वाचनाची आवड आहे का. आपण काही वाचतो का सतत, सातत्याने, रोजच्या पेपरपासून त्या आवडीच्या विषयांच्या पुस्तकांपर्यंत असेल, केवळ अभ्यासाची नाही. आता परीक्षा तोंडावर आली आहे त्यामुळे आता ते हे टेक्स्टबुक वाचणं आवश्यक आहे, ती गोष्ट वेगळी. पण स्वाध्याय कौशल्याचा पहिला फार महत्त्वाचा मुद्दा येतो वाचन. दुसरा ज्याच्यावर मी थोडासा आवश्यक तो वेळ देणार आहे, कारण त्या कौशल्याचा अभाव ही एक प्रचंड मोठी शिक्षण पद्धतीतलीच त्रुटी आहे, मोठी प्रचंड मोठी उणीव आहे. ते म्हणजे नोट्स घेता येण्याचं कौशल्य. नोट्स. मला दरवर्षीचे नवे कोर्सेस चालू होतात तेव्हा आपल्या चारही मुख्य कोर्सेसवर निदान एकदा तरी मला तमाशा करावाच लागतो. आणि तरी मला आजही तुमच्याशी बोलताना अजूनही माझी खात्री नाही आहे, कारण मगाशी मी तुम्हाला तरी पूर्वकल्पना दिली. या सप्ताहात काही हालचाल नाही ह्याचा खुलासा सांगायला सुरुवात केली की आता तर पुढचं बोलतोय ते डायरेक्ट अभ्यासाचं आहे. तरी मला सभागृहात जाणवलेलं आहे ते म्हणजे बहुसंख्य जण असंच बघत आव असून अच्छाच ह्याच्या 42ची चळवळ, पत्री सरकार, त्याचा अर्थ, नेता नानासाहेब पाटील होते, त्यामध्ये हे सगळे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, रत्नाप्पा कुंभार, नागनाथांना नायकवडी, बोंबा आहे. मी खरंच जर तुम्हाला जरी म्हणलो ना की दाखवा ना जरा मला, किंवा बाहेर पडल्यावर नावं सांगा, तर कुठले तरी बहुधा रत्नाप्पा पाटील आणि ते काहीतरी तुम्ही दादा काहीतरी म्हणालात, ते कोण? आम्हाला अजित दादा, 42च्या चळवळीतला मोठा स्वातंत्र्य सैनिक. असेच मला, मी वैयक्तिक बोलत नसल्यामुळे शब्द वापरतोय, पण माझा त्याला मराठीतला शब्द आहे माठ. हे असे बसले नुसते, काही त्यांना कशाचंच काही नसतं. केरळमध्ये पुरामध्ये 400 माणसं गेली. सिंधूनी सेमीफायनल जिंकली. प्रियंका चोप्राचा क्वांटिकोचा एपिसोड पडला. बहुधा तिचा साखरपुडा झाला म्हणल्यावर यांच्या चेहऱ्यावर काहीतरी बदल दिसेल. आता ह्या दुःखातून कसा सावरू. माझा माठच म्हणजे माठ, की समोर जो विषय चालू आहे तो एकाच वेळी ऐकायचा आहे तरी नोट्स पण घ्यायच्यात. हे कौशल्य, त्याचा आपल्या शिक्षण पद्धतीत अभाव आहे. तो शिक्षण पद्धतीपासून ते पार स्पर्धा परीक्षांच्या तयारीपर्यंत हे येतं की जोपर्यंत समोरचा मास्तर म्हणत नाही की हा पोरांनो लिहून घ्या, तिथपर्यंत आम्ही माठ, आणि हा पोरांनो लिहून घ्या सांगितलं की मग लिहायला, जेवढं सांगितलं तेवढंच लिहायला सुरुवात. बिंडोक पण आहे.
टीव्हीवरचा सुद्धा मी एखादा कार्यक्रम समजा पाहतो आहे, कुठलाही नॅशनल जॉग्राफिक, ॲनिमल प्लॅनेट, डिस्कवरी, सायन्सचे चॅनल्स आहेत, किंवा एखादी पब्लिक इंटरेस्टवरची अत्यंत गंभीर चर्चा आहे, 35A आर्टिकल 35A वर सुप्रीम कोर्टामध्ये रिट आहे, आणि त्याच्या आधीच्या आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आर्टिकल 370 विषयी काही निकाल दिलाय आणि त्यावर तज्ज्ञ म्हणवणाऱ्यांची चर्चा आहे. मी ते तज्ज्ञ असतात असंही काही म्हणत नाही. असे त्यांच्या काही ठरलेत, कोण आपापले पक्षाचे प्रवक्ते म्हणून येतात, त्यांचं काय असायचं त्यांचं ठरलेले त्यांचे, पण आपल्याला असं वाटलं की ही जरा ऐकायचे. किंवा आता देशाचं बजेट सादर होणार आहे 1 फेब्रुवारीला, तर त्याच्या आधी वेगवेगळ्या चॅनलवर अर्थव्यवस्थेचा आढावा घेणारी सत्र कार्यक्रम होतात. अनेकदा त्याच्यात अर्थशास्त्रातलं कळणारे येतात. किंवा मी तर हा अभ्यास म्हणून सगळ्यांनाच सांगतो नेहमीच की तुम्ही इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया प्रसिद्ध होतो, तो वाचला पाहिजे काळजीपूर्वक. त्यांनी एका आवाक्यात सगळी अर्थव्यवस्था कळायला मदत होते. मग त्या इकॉनॉमिक सर्वेच्या नोट्स घ्यायच्या का नाही घ्यायच्या? नोट्स घेता येणे म्हणजे पुस्तकं वाचतोय त्याच्याही नोट्स. त्यानंतर 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री संसदेमध्ये उभा राहणार बजेट मांडायला, तर हातात वही पेन घेऊन आपण टीव्ही समोर बसलेले पाहिजेत, ते लक्षपूर्वक ऐकून नोट्स घ्यायला, आणि नंतरच्या तासाला फार तर त्यातल्या चर्चा, पण त्यातल्या नोट्स काय घ्यायच्या ते कळायला पाहिजे. हे आत्ता काही काळापूर्वी मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आला आणि त्याच्या चर्चा झाल्या, तो पडायचा तो पडला, ठीक आहे. पण तुम्ही जर ऐकलेली असली 12 तासाची चर्चा, सकाळी 11ला चालू झाला, रात्री 11ला मतदान होऊन तो संपला, पण त्या 12 तासात वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे खासदार जे काही बोलले, त्यामध्ये सगळ्या देशाचे बहुसंख्य प्रश्न असे समोरनं सरकत जातात. आवाका येणे, आवाका ती जर ऐकायला बसलो, नोट्स घेता येणे, असे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण दुर्दैव आहे की अशा काही नोट्स घ्यायच्या असतात, याच्यात जाणीवेचाच मुळात अभाव आहे. हे सांगतो मी, फार दुर्दैव. म्हणजे कारण शिक्षण पद्धतीने जोपासलेली मन होती की मास्तर जोपर्यंत सांगत नाही हे असं बसायचं, मास्तर सांगेल तेवढंच लिहून घ्यायचं, तेवढंच रट्टेबाजी घरी जाऊन मारायची, आणि पेपरवर ते घोका आणि ओका मार्क मिळतात, विषय कळण्याच्या नावाने बोंबाबोंब, जीवनात मागे पडणार. पण एक म्हणजे विषय कळण्यासाठी कळणे, अभ्यास करणे, मला विषय कळला पाहिजे, आणि हे जे सत्र चालू आहे त्याच्या नोट्स घेता येणे दुर्दैव आहे फार. त्यामुळे मी खरंच सांगतो, मी आय एम शेअरिंग माय हार्ट विथ यू, की तास घेताना काही वेळचा माझा फील मी खडकावर डोका आपटतो असा असतो काही वेळा. पण मग मी असं नुसतं खडकावर डोका आपटून थांबणारा मी माणूस नाही. तर मी खडकावर डोका आपटतो याचा अर्थ तुमची पण डोकी खडकावरच आपटतायत. मी काय गप बसून ऐकून घेणार? मग मी केश कर्तनालयाचा प्रोप्रायटर होतो आणि सांगतो इकडे जरा ह्या खुर्चीत बैस. कारण कुठलाही वैयक्तिक गर्व न बाळगता सांगतोय की मला माहिती असतं की मी तुम्हाला सांगतोय ते काहीतरी खूप महत्त्वाचं आहेच, काही गर्व नाही त्याच्यात. बसले तसे ऐकत नुसते, आणि तो कुठल्या एका डिफाईन्ड पुस्तकात ते असेल असं नाहीये की हे सगळं मिळून असं कुठल्या की हे एवढं वाच. बस आपल्या बुद्धीला दुर्दैवानी आत्ताच्या प्रस्थापित शिक्षण पद्धतीने एवढीच सवय लावली आहे की हा विषय त्याला कोणतं पुस्तक मग ते तेवढंच घ्यायचं, त्याच्या तरी नोट्स नीट. तर आता नोट्स पण तयार मिळतात सगळ्याच्या. लॉ कोणाला करायचं आहे त्यांनी इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, CPC मूळचा नसतो वाचायचा, पठाणच्या नोट्स वाचायच्या असतात. बस लॉ म्हणजे ते पिवळ्या कागदामध्ये खाकी कागदावर छापलेल्या पठाणच्या नोट्स. लॉ कॉलेजमधले प्राध्यापक सुद्धा पठाणच्या नोट्स वाचूनच विषय शिकवतात. सगळी माठपणाची जोपासना सांगतोय की विषय समजणे, विषयाच्या मुळाशी जाणे, आणि मी ते सगळं करत असताना मला नोट्स घेता येणे हे कौशल्य. माझं म्हणणं आपल्यात अंगी बांधलं पाहिजे, कारण स्वाध्याय कौशल्याचा फार मोलाचा घटक हा नोट्स घेता येण्यात आहे. आणि त्याची अंमल खूप ठिकाणी व्याख्यान ऐकतोय, कार्यक्रम ऐकतोय, ग्रुप डिस्कशन सुद्धा चालू आहे जे अभ्यासाचं कौशल्य पुढे. पण त्याच्यात मला काही मुद्दे म्हणायचे आहेत, पण आधी हा जो बोलतोय त्याचं मला ऐकायचं आहे, तर मी त्याच्याही नोट्स आहेत, आणि ते बोलताना मला लक्षात आलं तर मला त्याच्या नोंदवून ठेवायचे आहेत, आणि नंतर माझी बोलण्याची वेळ आली तर मी ते मुद्दे सांगणार आहे, म्हणजे नोट्सचं कौशल्य. मी तुम्हाला एवढं सांगतो की विजयपथ पुस्तकातल्या 400 पैकी जवळजवळ 100 पानं तर मी फक्त स्वाध्याय कौशल्याबद्दलच बोललोय. 1/4 400 पैकी 100, कारण अभ्यासच उत्तम करायचा आहे. पण नाही तर हे फार दुर्दैवाने दिसतं की नोट्सचं भानच असत नाही. तेव्हा पहिली पाहिजे जाणीव की अरे ते ऐकताना मॅक्सिमम ऐकताना तर हे कौशल्य आहे. मग
की समजा व्याख्यानाच्या नोट्स घेतोय, तर खाली त्या नोट्स घेण्याच्या नादात पुढची काही वाक्य हरवली हे पण होता कामा नये. पण वाक्य ऐकण्याच्या नादामध्ये नोट्स घ्यायलाच विसरलो आणि त्यामुळे जे भले भले कोणते मुद्दे सांगितले, स्वच्छ ओळखचा अर्थ, पुस्तकी अभ्यासातल्या बुद्धिमत्तेला म्हणतात अकॅडमिक इंटेलिजन्स, पण पुस्तकी अभ्यासाच्या पलीकडे फार मोठी बुद्धिमत्ता आहे, तिला म्हणतात बिहेवियरल इंटेलिजन्स. आणि आपल्यापैकी प्रत्येकजण किमान एका क्षेत्रामध्ये बुद्धिमान असतोच. प्रत्येकजण किमान एका क्षेत्रात बुद्धिमान आहे, याला म्हणतात 99th पर्सेंटाईल. असं करत मी सगळं सांगत बसतोय, काही नाही, काय ऐकलं बोंब. तर नोट्स घेण्याचं कौशल्य आहे कीवर्ड टिपून घेता आला पाहिजे. कीवर्ड, की हे जे चाललंय ह्याच्यातला कीवर्ड. काही लक्षणं असतात की तो जरा रिपीट होत असतो, 2-3दा येत असतो तो, कारण तो सांगणारा मुद्दा तो समजावून सांगतोय. कीवर्ड हे एक सूत्र आहे. दुसरा मला नेहमी जाणवणारा, त्याला पुन्हा मी ठरवून 1-2 मिनिटं देतो इथे समोर ठेवून. समजा पहिले तर मला तास चालू झाले तर जाणवतं की नुसतेच असे बसले तर नाही ऐकतात. त्याच्यात तासाला बसण्याची वर्स्ट बॉडी लँग्वेज म्हणजे हे असं बसणे. ह्याला मराठीतला शब्द आहे ठोंब्या. मराठी जर बरं असेल THOMBYA, ठोंब्या. हे बसलाय तिकडे, तुमचं काय चाललंय, मग कापूस आण ना त्याच्यापेक्षा. मला सरकायला होतं हे सांगतो मी. मेजॉरिटी वेळा माझं सरकणं मी विनोदाने व्यक्त करीन, गंमत करीन, सगळी ठीक आहे, पण असेच म्हणजे इकडं मला काय कोणी फॅकल्टी, दॅट पर्सन इज पोअरिंग हिज ऑर हर हार्ट आउट. त्यांचा आयुष्यभराचा ज्ञानाचा साठा ते सांगतायत, आमचा रीता उपडा घडा पडणार आणि वाहूनच जाणार सगळं, साठवून घेणे आतमध्ये. असं मला जाणवल्यावर समजा मी केली बिनपाण्याने अख्ख्या वर्गाची, ते दिस वे ऑर दॅट वे बहुतेक सगळ्यांनी अनुभव घेऊन झालेला आहे. मग जरा लक्षात येतं की हे चांडाळ आहे बाबा, तर मधनं मधनं मान खाली घाला, नाटक तर करा काहीतरी लिहून घेत असल्याचं. तर मला काय जाणवतं बोलत असताना की मी जे बोलतोय त्यातल्या फॅक्ट डेटा, वस्तुस्थिती तेवढी कळते. की नोट्स कशाच्या घ्यायच्यात, तर जे बोललं जातोय त्याच्या फॅक्ट, त्याच्यात येणारा उल्लेख तेवढ्याची येते. माझं म्हणणं आहे तो दुय्यम पण आहे. खरं नोट्सचं कौशल्य त्या फॅक्टच्या आधारे मुद्दा कोणता मांडला जातोय तो कळणे, युक्तिवाद, प्रतिपादन कळणे, की ह्या सगळ्याच ह्याला नोट्स म्हणतात. मग की मांडला जाणारा मुद्दा काय आहे. भारतावर जेव्हा ब्रिटिशांचं राज्य आलं त्यावेळी भारत जगातली पहिली किंवा 2 नंबरची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होती. 1750च्या आसपासचा जो वर्ल्ड GDP असेल त्यावेळचा जगाचा, त्याच्या 18 ते 22% एकट्या भारताचा होता. पण इंग्रजांचं राज्य आलं आणि त्यांनी स्वीकारलेल्या धोरणांच्यामुळे भारताला दारिद्र्य येत गेलं, भारतातलं दारिद्र्य वाढत गेलं. 1750च्या आसपास जागतिक व्यापारात सुद्धा भारत नंबर 1 किंवा 2 वर होता आणि त्यावेळच्या जागतिक व्यापारातलाही भारताचा वाटा 18 ते 22% होता. पण इंग्रज राज्यामध्ये तो जवळजवळ शून्यावर आला जवळजवळ. आणि उलट भारत हा फक्त आयात, आणि ती पण मुख्यतः ब्रिटनमधनंच. त्या बदल्यात भारतातनं प्रचंड मोठा संपत्तीचा ओघ सगळा ब्रिटनच्या दिशेने चालला. ब्रिटनमधली औद्योगिक क्रांती भारताच्या पैशांनी चालवली, भांडवल भारताच्या पैशाच्या आधारावर चालवलं. आणि ब्रिटिशांनी आपला गावगाडा मोडून काढला. एक एक गाव आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असायचं ते मोडून काढलं. उदाहरणार्थ ढाक्याची मलमल आपली ही जगात प्रसिद्ध होती, तर ब्रिटिशांनी ते सगळं मोडून काढलं. बंगाल ब्रिटिशांच्या ताब्यात जाताना म्हणजे 1757 ते 1764 बंगाल मुघल साम्राज्य ते मराठ्यांच्याही हातात होतं, पण त्याची राजधानी होतं मुर्शिदाबाद, ते आत्ताच्या बांगलादेशात आहे मुर्शिदाबाद. त्याची लोकसंख्या 8 लाख होती. 1750च्या 8 लाख, म्हणजे त्यावेळच्या जगातलं ते एक फार मोठं शहर होतं. आणि मलमल करताच केंद्र ढाक्याची, आणि मलमल करताच ते प्रसिद्ध होतं. पण इंग्रजांनी इंग्रजी कॉटन भारतावर लादलं, मलमल मोडून काढली, सगळे हातमाग तयार व्हायचे ते मोडून काढले. ते जे कलाकार होते मलमल तयार करून त्यांचे हात तोडले इंग्रजांनी.
आणि जो भारत अत्यंत समृद्ध आणि विशेषतः टेक्स्टाईलमध्ये तर जगात अग्रगण्य होता, तो आता इम्पोर्टर आयात करणारा बनला. असं मी थांबलो एवढ्यावर. मला काय जाणवतं की मी हे जे मुद्दे बोललो ह्यातले फार तर फार नोट्स घेण्याचा मी तमाशा केला. समजा ती तमाश केल्यानंतर लक्षात येतं आता नोट्स घ्यायच्या. मग कशाच्या घ्यायच्या? 1750, मग प्लासी 1757, बक्सार 1764, काहीतरी उल्लेख आला मुर्शिदाबाद, ढाक्याचे मलमल ढाक. अरे ह्या सगळ्यात सरांनी पॉइंट काय मांडला तो कळणे. युक्तिवादाचं नाव आहे ब्रिटिशांचे आर्थिक परिणाम किंवा ब्रिटिश राज्यामुळेच आलेलं दारिद्र्य. म्हणजेच समोर येणारा डेटा एकत्र करून त्यातला अर्थ काय होतो तो कळणे, हे कौशल्य अभ्यासातलं. नुसता सुट्टा डेटा नाही. आता तो नुसता सुट्टा डेटा म्हणजे रांगोळीचे ठिपके. आणि मला ते ठिपके कळले, पण रांगोळीला आकार काय आहे तो कळतच नाही मला, की हे सरस्वतीचं यंत्र केलंय का लक्ष्मणचा कार्टूनचा कॉमन मॅन आहे तो केलेला आहे. मला फक्त ते सुट्टे ठिपके कळतात. तर नोट्स घेण्याच्या कौशल्यात अंडरस्टँडिंग द आर्ग्युमेंट हे महत्त्वाचं आहे. व्हॉट इज बिईंग आर्ग्यूड, सांगितला जाणारा मुद्दा काय हा समजला पाहिजे. नुसतीच तथ्य फॅक्ट्स, पण मला तेवढंच कळतं, मला तेवढीच मी जरा त्रुटी आहे मग त्याच्यामध्ये. पण नोट्स घेण्याचं कौशल्य मग असं ह्या प्रत्येकाचं फाउंडेशन आणि प्रिपरेटरीत येतं जरा जास्त. आता मी नुसतीच तुम्हाला यादी सांगणार आणि बहुधा एखाद्याचं काहीतरी एक उदाहरण सांगणार आहे. पण श्रवण कौशल्य, ऐकणे, हे सुद्धा स्वाध्यायाचं फार महत्त्वाचं कौशल्य. हे आत्तासुद्धा व्याख्यान ऐकतोय, ग्रुप डिस्कशन असल्या तरी समजा ऐकतोय, आपल्याला काहीतरी दुसरा सांगतोय, काही दोन मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये बोलणं चालू आहे काहीतरी अभ्यास, पण तो ती सांगतोय. श्रवण ऐकणे हे कौशल्य आहे. तुम्ही पहा माणसं काही वेळा ऐकतच नाहीत धडनीट. एक सांगत असतो तो त्याचा दुसराच अर्थ लावत असतो, तो तिसराच बोलत असतो. त्यांना राडे सगळे राडे. बस स्टॉपवर दोघं शेजारी उभे आहेत. एक दुसऱ्याच्या काय कुठे निघालात? सिंहगडला निघालो. असं होय, मला वाटलं सिंहगडला निघालो. नाही सिंहगडला निघालोय. दोघं काय बोलताय त्यांचे असंच, म्हणजे असे आपल्या टीव्हीवरच्या अनेक चर्चा अशाच होत असतात. श्रवण आणि महत्वाचं आहे की तो समोरचा, आता हे कौशल्य, हे लर्नेबल, हे शिकण्याचं कौशल्य. तसं चर्चा करता येण्याचं पण कौशल्य. डिस्कशन स्किल्स, कोणत्या मुद्द्याची करायची. चर्चेसाठी मुद्दा सुद्धा नीट सांगता आला पाहिजे ना. आपलं दुर्दैवच आहे सांगतोय मी. तुम्ही फारच दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मराठी वृत्तवाहिनीवरच्या ऐका तुम्ही चर्चा, कधी आलीच पाळी तुमच्यावर ऐकण्याची तर, की आजच्या विषयाचा म्हणजे आजच्या चर्चेचा अरे बाबा विषय काय ठरला आहे, त्याच्यावर तुझं काय बोलणं चालू आहे. पण यांचं ज्याचं त्याचं असतं. तुझा विषय काही असला तरी तिकडं मला जे म्हणायचं तेच म्हणणार आहे. ते एका परीक्षेमध्ये बापानी पोराकडनं एसे पाठ करून घेतलेला असतो. 10वीचे समजा एसे कंपल्सरी येणार आहे आणि त्याच्यामध्ये तू पाठच करून घ्यायचा आहे. आणि त्यांनी अंदाज करून असतो की हॉबी हा विषय येणार आहे, हॉबीज. आणि म्हणून यांनी त्याच्याकडनं एसे लिहून घेऊन रट्टे मारून घेत की येणार आहे आणि तू हे एवढं लिहून घ्यायचं आहे. त्यामुळे माय हॉबी. तर एसेची सुरुवात आहे, आय हॅव मेनी हॉबीज, बट फ्रॉम अमंग दोज हॉबीज दिस वन पर्टिक्युलर इज माय मोस्ट फेवरेट हॉबी. परीक्षेमध्ये एसेला विषय येतो माय फादर. बस हे बुद्धिमान पोरगा, आपल्याला विषय का आपलं ठरले हॉबीच्या जागी फादर घालायचंय. आय हॅव मेनी फादर्स बट फ्रॉम अमंग देम माय मोस्ट फेवरेट वन. मूर्ख आणि बिंडोकपणाचे ह्याचे रट्टेबाजी काय, विषय काय, अरे तुला कळलाय काय, कशाचंच काही नाही. तेव्हा डिस्कशन पण करता येणे हे कौशल्य. प्रश्न पडायला सुद्धा बुद्धी असावी लागते. प्रश्न पडणे हे बुद्धीचं लक्षण आहे हे सांगतोय. आणि स्वाध्याय कौशल्याचं फार महत्त्वाचं साधन आहे की मला प्रश्न पडायला पाहिजे. मला मॅडम म्हणल्या कोरिओग्राफी आणि सायक्लोरामा, तर मॅडम मला नाही कळलेलं, विचारलं पाहिजे की मग मला ते सायक्लोरामान कोरिओग्राफी म्हणजे काय हे सांगा. नाही तर ऐकत असतो आम्ही, झालं, प्रश्न पडतच नाही मनाला. प्रश्न पडणे हे बुद्धीचं लक्षण आहे. द होल प्रोसेस ऑफ नॉलेज स्टार्ट्स विथ अ क्वेश्चन. इन फॅक्ट तुमची ज्ञानसाधना तुमच्या मनाला प्रश्न पडल्याशिवाय सुरूच होऊ शकत नाही. प्रश्न पडणे
पार ज्याची मी एरवी गंमत करतो आणि मधल्या आठवड्यात एका कोर्सवरच मला विचारलं की ते तुम्ही म्हणालात की न्यूटननी सफरचंद पडलेलं फळ खाल्लं तर मला ते काय कळलं नाही, ते काय आहे ते सांगा. मग मी सांगितलं बाई गा आधी तू खाऊ नको, अर्थ मी सांगतो पण तू खाऊ नको. पण न्यूटनला आधी प्रश्न पडला, त्यातून गेल्या 350 वर्षाची फिजिक्सची वाटचाल आहे. कारण अरे मला कळायला पाहिजे ना हे काय आहे, खाली का पडलं, मनात हा प्रश्न येणे. प्रोसेस ऑफ नॉलेज बिगिन्स विथ अ क्वेश्चन. तुम्ही कुठलेही जुने भारतीय ग्रंथ सुद्धा जर काढून पाहिलेत वेगवेगळ्या स्किलच्या, वेगवेगळ्या, बिलकुल नृत्य समजा, नृत्य, तर कैलासावर विहार करीत असताना पार्वतीने शंकरास विचारले, म्हणजे आधी प्रश्न आहे आणि मग शंकर उत्तर द्यायला सुरुवात करतो, तो भारतीय नृत्यशास्त्राचा जन्म आहे. किंवा आपल्या देशामध्ये शिष्य प्रश्न विचारेपर्यंत गुरु गप्प बसतो. तर शंकराचार्यांची ओळ आहे गुरोस्तु मौनम व्याख्यानम, म्हणजे की माझ्या गुरुचं मौन, तो गप्प बसलाय तरी ते मला त्यातनं जे ऐकू येतं, शिकायला मिळतं, माझ्या गुरुचं मौन सुद्धा व्याख्यानासारखं आहे. गुरु केव्हा बोलतो, तर जेव्हा शिष्य अथा तो XYZ जिज्ञासा असं म्हणतो, आधी सांगतो अथा तो ब्रह्म जिज्ञासा. काय अथा तो काम जिज्ञासा, ती तरी असू द्या हो. मग उत्तर देणारा चालू करतो उत्तर द्यायला त्याला. किंवा अर्जुनाला प्रश्न पडतो मी का लढावं, मग श्रीकृष्ण भगवद्गीता सांगायला सुरुवात करतो. कुठली उपनिषद काढून पहा, आधी शिष्य प्रश्न विचारतोय गुरुला की मला हा प्रश्न पडलाय, मृत्यूचं रहस्य समजावून सांगा. आणि मग गुरु असो तो कठोपनिषदातला यम आहे तो बोलायला सुरुवात करतो. द होल प्रोसेस ऑफ नॉलेज स्टार्ट्स विथ अ क्वेश्चन. म्हणजे गप बसून नुसतं हे जे इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग सूत्राशी भिडतं ते, की मला समजलं पाहिजे काय बोललं जातंय ते. तर मग नसेल समजत तर मला प्रश्न पडायला पाहिजे. मी अनेकदाचा एक अनुभव खरंच सांगतो आणि आता मी ठरवूनच शेवटाकडे येतो. अमेरिका आणि इराणच्या संबंधावरचं मी एक पुस्तक वाचत होतो. केनेथ क्लार्क नावाचा लेखक आहे. द इराणियन पझल असं पुस्तकाचं नाव आहे. आणि वाचत होतो पुस्तक, मला पुढे कुठल्या तरी एका टप्प्यात लक्षात आलं की खोबार टॉवर इन्सिडेंट नावाचं जरा पुन्हा पुन्हा येतोय शब्द. आता तुम्हाला एवढं शिकवत असलो सांगत बोलत असलो तरी मी वाचताना कधीतरी आधी होऊन गेलो आधीच्या कुठल्या तरी पानावर. मला लक्षात येते का ते पुढे सारखं खोबार टॉवर इन्सिडेंट, खोबार टॉवर इन्सिडेंट. मला लक्षात आलं की हा लेखक अमेरिका इराण संबंध आणि हे द पझल, द इराणियन पझल कोडं, तर ह्याच्यात हे खोबार टॉवर काय आहे म्हणजे इन्सिडेंट, हा व्हॉट इज दिस खोबार टॉवर इन्सिडेंट, तो कळल्याशिवाय मला पुढचं तो काय सांगतो कळणारच नाहीये. नुसतं ते वाक्य तेवढं इंग्लिश येतं, रोमन स्क्रिप्ट येते, पण मला वाचता येणार आहे दॅट आफ्टर खोबार टॉवर इन्सिडेंट सो अँड सो. खोबार टॉवर इन्सिडेंट वॉज ब्लेम्ड ऑन इराण. As it is, Iran is Shiite, Saudi Arabia is Sunni, so they have enmity. But after Khobar Tower incident, the Saudi Arabia Iran enmity again increased. हे चालूच राहतं असं. खोबार टॉवर, माझ्या मनाला प्रश्न आहे की मला द प्रोसेस ऑफ नॉलेज बिगिन्स विथ दॅट क्वेश्चन. मला त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. मग उत्तर पुस्तकात तरी मागे आहे किंवा मग जरा मी थांबून आधी कुठेतरी तर उत्तर शोधलं पाहिजे ना. तेव्हा प्रश्न पडणे आणि पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधता येण्याची मेथोडॉलॉजी, हा स्वाध्याय कौशल्याचा फार महत्त्वाचा भाग आहे. लायब्ररीचा वापर, त्या लायब्ररीमध्ये संदर्भ ग्रंथ, डिक्शनरी, थिसॉरस किंवा एन्सायक्लोपीडिया, विश्वकोश वेगवेगळे, याच्या वापराचं कौशल्य शिकून घेता येणे हे त्या अभ्यास कौशल्याचा, स्वाध्याय कौशल्यांचा महत्त्वाचा भाग आहे. लेखन, लिहिता येणे, आणि तुमच्या पिढीकरता विशेषतः आता झाले जे मीही शिकून घेऊन मी वापरतोच, तुमच्या एवढं असताना काही हे आसपास सगळं नव्हतं, पण आता तर तुमच्यासाठी द ग्रेटेस्ट सोर्स ऑफ नॉलेज इज इंटरनेट. पण इंटरनेटचा ज्ञानाचं साधन म्हणून वापर करता येणे. आता एकेवेळी जगामधला सगळ्यात उत्तम मानला जायचा एन्सायक्लोपीडिया, ज्ञानकोश, दॅट वॉज एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. आणि समृद्ध घर आहे, प्रगल्भ घर आहे, तर एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे खंड आमच्या घरच्या कप्प्यात आहेत. हा वॉज अ प्रेस्टिज इशू. हां, आता हे डबीमध्ये असतो सगळा एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. ॲप आहे आणि फ्री ॲप आहे. असा एन्सायक्लोपीडिया अमेरिकाना आहे.
मराठीमध्ये पहिला ज्ञानकोश तयार केला व्यक्तीने एका आपलं आयुष्य अर्पण करून. ग्रेट आणि प्रेरणादायक आयुष्य ते म्हणजे श्रीधर व्यंकटेश केतकर. यांना ज्ञानकोशकार केतकर म्हणूनच ओळखतात. तर ज्ञानकोशकार केतकर यांनी मराठीत ज्ञानकोश म्हणजे जागतिक पातळीचं सर्व ज्ञान कमालीचं नीट सुसंघटित करून आणलं. पुढे महाराष्ट्र राज्य बनल्यावर महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प विश्वकोशाचा, वाईला त्याचं मुख्यालय आहे. आत्तापर्यंत 22 खंड त्याचे प्रकाशित झालेत आणि आता ते सगळे CD ROMवर पण आहेत, MP3 वर पण आहेत आणि तुमच्या ह्याच्यात पण तो सगळा विश्वकोश मिळू शकतो. आजपर्यंतच्या मानवाने केलेला द ग्रेटेस्ट एन्सायक्लोपीडिया, त्याचं नाव विकिपीडिया. आणि त्याचं पण ॲप आहे, ते पण फुकट असते. आणि तुमच्या मनाला जो प्रश्न पडेल कुठलाही, मला अमुक एक कन्सेप्ट कळलेली नाही हे सांगतो मी. स्वाध्याय म्हणजे टोबिन टॅक्स असा काहीतरी शब्द समोर आला समजा की आता हे सो व्हॉट इज टोबिन टॅक्स, फार काळजी करण्याचं कारणच नाही आहे. ह्याचा वापर कसा करायचा जर कळलेला असेल, गुगल इट, तो तुम्हाला लिंक्सच सांगतो. 0.33 सेकंड्समध्ये लिंक. आधी तर एक छोटीवर व्याख्याच येते टोबिन टॅक्सची, टोबिन टॅक्स. आणि मग तुम्हाला शोधायचं, तो सांगतो विकिपीडियात एंट्री आहे, फक्त क्लिक आहे. मला तर ही जादूच वाटते सांगता, लिटरली चमत्कार आहे. कसं फक्त तिथे टॅप करायचं, डायरेक्ट तुम्ही त्या विकिपीडियाच्या पानावर जाता. सगळा टोबिन टॅक्सवरचा आर्टिकल असतो. तरी त्या आर्टिकलमध्ये इतर लिंक्स की तुम्हाला जर आणखी खोलात जायचं असेल, ह्याच्यावर रेकमेंडेड रीडिंग कोणतं आहे. पण हे कौशल्य, हे स्किल, ह्याचा वापर करणे, तर हे अभ्यासाचं फार महत्त्वाचं कौशल्य आहे. आणि अर्थातच अभ्यासाचं सर्वात महत्त्वाचं कौशल्य म्हणजे अभ्यास एन्जॉय करता येणे. मला कोणत्याही वेळेअभावी, आपली झाली प्रार्थनेची वेळ, तिसऱ्या आणि चौथ्या ओळीकडे नीट लक्ष देऊन तिच्या लयीसहित नीट म्हणालच तुम्ही. पण अशी जर वेळ असते की ते बाकी सगळं राहू दे, स्वाध्याय कौशल्याचं तुम्ही एवढं एकच महत्त्वाचं सांगा, तर माझं एवढंच महत्त्वाचं आहे की एन्जॉय. संपला माझा विषय. सर्वात महत्त्वाचं स्वाध्याय कौशल्य कोणतं आहे? स्वाध्याय एन्जॉय करता येणे. कारण मीच एक तयार केलेलं आणि कळलेलं, मला आयुष्यात तेवढं जेवढं कळलंय तेवढंच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. पण कॉन्फिडेंटली सांगतोय की हे मला कळलेलं आहे. एका समीकरणाला मी नाव दिलंय, रूप दिलंय, काय आहे? पर्सूट ऑफ नॉलेज इज इक्वल टू पर्सूट ऑफ हॅपीनेस. जीवनातला खरा आनंद तर तुझं ते पावभाजी खाण्यात आहे का, साबुदाणा खिचडी खाण्यात आहे का, स्ट्रॉबेरी मिल्कशेक आहे, सगळं आहे, तोही मी भरपूर लुटतो, काळजी नका करू तुम्ही. त्या सगळ्यासहित मला हे कळलेलं आहे द ग्रेटेस्ट हॅपीनेस. सभ्यतेच्या मर्यादा सांभाळून हे सांगतो की तुमच्या वयाच्या ह्या टप्प्याला जे तुम्हाला कुठले तरी दुसरे वाटणं शक्य आहे, ग्रेटेस्ट हॅपी, ते असू द्यात आणि मिळवत तुम्हाला भरपूर. शुभेच्छा आहेत माझ्या. हां, तरी सांगतोय की दॅट पर्सूट ऑफ नॉलेज इज अ हॅपीनेस ग्रेटर दॅन एनी अदर प्लेजर. इट्स द ग्रेटेस्ट प्लेजर. कळणे हा जो मोमेंट आहे ना, नॉलेज की कळणे, की मी ह्या अभ्यासाला हा विषय खाटकन असा डोक्यात प्रकाशच पडला बाबा. किंवा संतांनी वापरलेला शब्द आतली गाठ उघडली, आतली गाठ उघडली. ॲक्च्युली आता जेनेटिक्स पण हाच शब्द वापरतं की तुमच्यातनं एखादं नवा गुण उगवून येतो, तर लिटरली जेनेटिक्स हे सांगतं की त्या गुणाकरता आवश्यक तुमच्या जीनमध्ये होतं, पण त्याला गाठ होती. ऑल दॅट हॅपन्ड इज, गाठ उघडली आणि तुमच्यामधला तो गुण प्रगट झाला. तर स्वाध्यायाचं सर्वात महत्त्वाचं कौशल्य एन्जॉय, बिकॉज पर्सूट ऑफ नॉलेज इज इक्वल टू पर्सूट ऑफ हॅपीनेस. ते ज्ञान आणि हॅपीनेस हे सर्वांना भरपूर मिळो अशी नेहमीची शुभेच्छा. प्रार्थना करूयात आपण.